चला, पेपर 2 आणि 1 मध्ये गुंतून राहू नका पोरांनो. तुम्हाला आत्ताच सांगतोय मी, पेपर 2 आणि पेपर 1 ला वेगवेगळा पेपर नाही. जरी तुम्हाला सायकोलॉजी म्हणजे पेपर 2 घ्या असं जर तुमचं म्हणणं असेल, तर ते मी समजू शकतो की पेपर 2 आणि पेपर 1 मधले क्वेश्चन आपण क्वेश्चन थ्रो कंटेंट करतोय. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका की सर हे विचारलं जात नाही का, हेच तुम्हाला रिलेट करेल एवढं नक्की सांगतोय. ठीक आहे, जे काय आपण घेतोय हेच तुम्हाला रिलेट होईल हे नक्की सांगतोय. खात्रीपूर्वक काळजी करू नका. तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 अशा भानगडीत अडकू नका. तुम्ही विषयाकडे जा, विषय तुम्हाला काय सांगेल त्याच्यावर फोकस करा. पेपर 1-2 पेक्षा महत्वाचं आहे की 1 असो नाहीतर 2 असो, कंटेंट त्याला अप्रोच करणं. ठीक आहे, येईल तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल, काळजी करू नका. जसं तुम्ही पेपर द्यायला किंवा पेपर बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. चलो ठीक आहे, पुढचा पुढचा पेपर चला. आता पेपर 1 ला अध्यापन म्हणजे काय आणि पेपर 2 ला अध्यापन म्हणजे काय, वेगवेगळ्या कन्सेप्ट असतील का, काही एकच असेल? चलो, माझ्या मोबाईलला ऑन करून ठेवतो म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर मला कळेल, है ना. ठीक आहे, आता एवढा सगळा वेळ आपण एक पेपर बघितला, एका पेपरच्या थ्रू कंटेंट बघितला. कंटेंट मध्ये तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या, काही नसतील आल्या, काही समजल्या असतील, काही नसतील समजल्या. आता 2-3 गोष्टी सांगतो, थोडस स्वतःविषयी प्रमोशन करतो म्हणजे तुमचा विश्वास वाढेल, है ना. प्रमोशन काय करतो, काही सांगत नाही, काहीही सांगत नाही, फक्त प्रमोशन काय करतो ते सांगतो. जर तुम्ही कोणी विचारलं मला, है ना, की गुरुजी तुमचं काय आहे का, की तुमचं शिक्षण काही आहे का, तुम्ही शिकलेला आहात का काही, तर माझं MA झालेलं आहे, DED झालेलं आहे. एवढं सफिशियंट नसेल तर सेट झालेला आहे, एवढं सफिशियंट नसेल तर LLB कम्प्लीट आहे, पासआउट आहे, लायसन आहे, सगळं आहे. ओके, LLB आहे, एवढं पूर्ण होत नसेल तर TET पेपर 1, TET पेपर 2 दोन्ही क्वालिफाय आहे, तीनही अभियोग्यता क्वालिफाय आहे, TAIT क्वालिफाय आहे आणि प्रेझेंट वर्किंग आहे. ओके, वर्किंग सुद्धा आहे. त्याच्यामुळं हे तुम्हाला क्लिअर करतो की असं काहीही तुम्हाला सांगणार नाही. दोन्ही TET क्वालिफाय आहे, दोन्ही TET माझ्याकडे क्वालिफाय आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका की जे मी शिकवतोय, मी विद्यार्थी म्हणून शिकवतोय. PDF टाकतोय तुम्हाला, प्रिंटेबल PDF टाकतोय, काळजी करू नका. ठीक आहे, दोन्ही PDF मिळतील. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज नाही, फक्त जे आहे फॅक्ट ती सांगतोय. आता ह्याच्याशी हे लक्षात नाही ठेवायचं, हे परीक्षेला विचारले जाणार नाही. ठीक आहे, ही काहीतरी भंकसगिरी आहे असं समजा सोडून द्या. चला, अध्यापन म्हणजे काय, जे आपण करतोय ते काय अध्यापन आहे. पण अध्यापन म्हणजे फक्त ज्ञान देणं आहे का, फक्त तुम्हाला मी एखाद्या 4 गोष्टी सुखाच्या सांगणं म्हणजे अध्यापन आहे का, हे असं असतं, हे असं असतं, ते तसं असतं, ते तसं असतं, है ना. ह्याला आंबा म्हणतात, ह्याला चिंच म्हणतात, हे आंबट असतं, हे गोड असतं, है ना. ह्याला दही म्हणतात, ह्याला दूध म्हणतात, हे ज्ञान देणं म्हणजे फक्त शिक्षण आहे का, फक्त अध्यापन म्हणजे ज्ञान देणं नाही पोरांनो, व्याख्यान देणं तर नाहीच नाही पोरांनो. अध्ययनाला प्रवृत्त करणे, शिक्षणाला उपकारक वातावरण तयार करणे. आता तसा विचार केला तर ह्या 4ही गोष्टी ज्याच्यात इनबिल्ट असतात त्याला अध्यापन म्हणतात. बरोबर, अध्ययन आणि अध्यापन या 2 गोष्टी आहेत. विद्यार्थी केंद्रीय असतं ते अध्यापन असतं. अध्ययन विद्यार्थी शिकवण्याचं काम विद्यार्थीला शिक्षक करतो, म्हणजे शिक्षक अध्यापकाची भूमिका बजावतो. तर त्याचं काम ज्ञान देणं आहे, व्याख्यान देणं आहे, शिक्षणाला हे आहेच आहे. पण अध्यापनाची अत्यंत व्यापक व्याख्या जर काय असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्यांना अभ्यासाला तयार होणं आहे, है ना. त्यांना त्या विद्यार्थ्याने अभ्यासाला तयार झाला पाहिजे, त्याच्या मनात आवड निर्माण झाली पाहिजे, त्याच्या मनात काय झाली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे, शिकण्याविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे. नाहीतर नुसताच शिकतोय, है ना, हेडफोन मध्ये गाणे लावून ऐकलं पाहिजे असं आहे का, नाही. तर त्याला एखाद्या विद्यार्थ्याला शिकण्यासाठी, जसं मी तुम्हाला शिकवतोय, जर तुमची आवड निर्माण झाली तर तुम्ही त्या विषयात काय कराल, रुची निर्माण होईल.
रुची निर्माण झाली, तुमचा कल त्याच्याकडे जाईल, तुमचं अवधान त्याच्याकडे येणं महत्वाचं आहे. नुसती रुची होऊन चालत नाही. ज्या वेळेस तुमचं अवधान इकडे येईल तेव्हा तुमच्या संबोधाची व्याप्ती वाढत जाईल. जेव्हा तुमचं ज्ञान वाढेल तेव्हा काय होईल? अध्ययन सक्सेस होईल. अध्यापन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर विद्यार्थ्याला अध्यापनासाठी तयार, कशासाठी? अध्ययनासाठी तयार करणे. हा, तो ऍड होईल. तो ऍड होईल लाईव्ह लेक्चर मध्ये, थोड्या वेळात तोही ऍड होईल. विद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकवताना त्या मुळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे. आत्ताच पाहिलं ना रे पोरांनो? आत्ताच पाहिलं का नाही तुम्ही? की त्याला जर एखादी गोष्ट माहित असेल तर ती करायची. फॉर एक्झाम्पल, विद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकवताना मुळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे. काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवताही केवळ मुळाक्षराच्या उच्चाराने भावार्थ समजू शकतात. शिकण्याच्या या पद्धतीला काय म्हणायचं? शिकण्याची ही जी पद्धत आहे ह्या पद्धतीला काय म्हणतात? अभिसंधान, क्षेत्रीय अध्ययन, मर्मदृष्टीमूलक, ज्ञानात्मक अध्ययन. आत्ताच तुम्हाला सांगितलं, ज्ञानात्मक तर डायरेक्ट असू शकत नाही. मग मला सांगा, एक उपपत्ती तुम्ही पाहिली असेल किंवा एक गोष्ट पाहिली असेल तुम्ही, पॅव्हलॉवचा प्रयोग आठवतोय कोणाला? पॅव्हलॉव काय म्हणतो? रशियन शास्त्रज्ञ होता पॅव्हलॉव. नाव ऐकलंय का त्याचं कधी? म्हणजे विद्यार्थ्याला आवड तर निर्माण करायचीच आहे आपल्याला, तो शिकलाही पाहिजे, बरोबर ना? मग अभिसंधान पद्धती जी म्हणतोय आपण, ही अभिसंधान पद्धती कोणी मांडलेली आहे? पॅव्हलॉव. ह्या पॅव्हलॉवनं जी अध्ययन पद्धती मांडली, पॅव्हलॉव काय म्हणतो? ही अभिसंधान जी आहे, अभिसंधान उपपत्ती जी तुम्ही पॅव्हलॉवचा प्रयोग आढळतोय, तुम्हाला आठवतंय का पॅव्हलॉवचं काय काय आढळण पुढं है ना पॅव्हलॉव? मग ह्या अभिसंधानामध्ये तो काय सांगतो की पहिल्यांदा मुळाक्षरे दाखवा, है ना, नंतर त्याला काय करा? चित्र दाखवा. नंतर त्याला काय करा? चित्र दाखवा. ऍपल दाखवा, है ना, त्याला बॉल दाखवा. काय करा? त्याला बॅट दाखवा, त्याला कॅट दाखवा, त्याला डॉग दाखवा, अजून त्याला काय दाखवा. पण ते मुळाक्षर दाखवण्यासाठी ही शिकण्याची जी पद्धत आहे त्याला अभिसंधान म्हणायचं. बरोबर आहे ना? मग अभिसंधानचे प्रयोग तुम्ही पाहिले असतील. पॅव्हलॉवनं कोणावर प्रयोग केले, काय केलं, हे तुमच्या हळूहळू लक्षात यायला सुरू येईल ते तुमच्या लक्षात, काळजी करू नका. आता अभिसंधान पद्धत ही कोणी मांडलेली आहे? पॅव्हलॉवने मांडलेली आहे. त्यांनी सांगड घातलेली आहे. त्यांनी काय केलेली आहे? अक्षर आणि मुळाक्षर आणि चित्र ह्यांची काय घातली पोरांनो? सांगड घातली. ही सांगड घालणारी उपपत्ती अभिसंधान असते. आणि अभिसंधान कोणी साधलेलं आहे? पॅव्हलॉवनं साधलेलं आहे. आता पुढे प्रश्न पॅव्हलॉवचा आणि अभिसंधानचा येईल, है ना? चलो जाऊयात पुढं. पुढचा प्रश्न बघा. स्वायत्त नैतिकता अवस्थेमध्ये पियाजे, अरे बापरे, या संशोधकाच्या मते कुमार अवस्थेतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाही? बघा, कोण आहे हा अभ्यास करता? पियाजे. पियाजे अभ्यास करतोय. पियाजी अभ्यास करताना काय करतो? तो म्हणतोय की बाबा, कुमार अवस्थेत जे लोक आहेत किंवा जे कोणी आहेत त्यांना खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाहीत. बघा, अमूर्त विचार करण्यास सुरुवात करतात, व्यक्तिनिष्ठतापणे विचार करतो, स्वतःची भूमिका तयार करतो, भूतकाळाचा वर्तमान काळाशी संबंध जोडतो. हे एवढ्या लवकर त्याला संबंध जोडता येतील का? भूतकाळाचा आणि वर्तमान काळाचा संबंध त्याला लगेच जोडता येईल का? ते कुमार अवस्थेत आहे, है ना? मग कुमार अवस्थेतल्या मुलांना एवढ्या फास्ट भूतकाळाशी वर्तमान काळाचा संबंध किंवा वर्तमान काळाशी भूतकाळाचा संबंध जोडता येईल का? सांगा पटकन. चलो सांगा ना, बरोबर आहे का? मग ही गोष्ट घडणार नाही. मग तो अमूर्त विचार करू शकतो का? म्हणजे जर त्याच्या डोळ्यासमोर वस्तू नाही, जर त्याच्यासमोर चित्र नाही, तर तो वाचू शकतो का? तो वाचू शकतो. म्हणजे तो अमूर्त विचार करू शकतो, बरोबर ना? करू शकतो. व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो का? स्वतःचा विचार वेगळा आहे का त्याचा? म्हणजे त्याला प्रत्येक वेळेस लोक लागतात का? त्याला टीचर असला तरच वाचता येतं का? त्याला सांगणारा असला तरच मूळाक्षर कळतात का? नाही, त्याला त्याच्या गोष्टीनं पण कळतात. स्वतःची भूमिका असते का नाही? ते अ ला अ म्हणतात, ब ला ब म्हणतात, क ला क म्हणतात, ड ला ड म्हणतात, ई ला ई म्हणतात, ज्ञ ला ज्ञ म्हणतात. ही त्याची स्वतःची भूमिका तयार होते ना? का तो दुसऱ्यावर अवलंबून आहे? नाहीये. तो दुसऱ्यावर अवलंबून नाही, त्याची भूमिका तयार करतो.
पण त्याला भूतकाळ आणि वर्तमान काळाचा संबंध जोडता येत नाही, अजून तो मॅच्युअर व्हायचा आहे. इथं त्याला पुढे जायचंय अजून. तो आत्ताशी काय आहे, कुमार आहे. आणि हे कोणी मांडणी केलेली आहे, पियाजे. पियाजेच्या बाबतीत आपल्याला प्रश्न हमखास विचारला जातो. बघू आता पियाजेवर काय काय प्रश्न येणार आहेत. जसा प्रश्न येईल तसं एक्सप्लेन करू, काही अडचण नाही. ठीक आहे पोरांनो, 4 ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न घ्या. खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञ व बुद्धिमत्तेचे घटक यांच्या जोड्यांचा क्रम लावा. क्रम लावा नाही तर फक्त जोड्या लावा. चला जोड्या लावा. स्पियरमन, थॉर्नडाईक, थर्स्टन. आता हाच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जाईल. डायरेक्ट लिहून काढायचा, वहीवर उतरवूनच काढा. हे 4 नावं एका बाजूला उतरवून काढा आणि त्याच्या पुढे उत्तर लिहा. सांगतो तुम्हाला, कारण ह्याच्यावर प्रश्न कसा येणार आहे बघा. आणि हे इथंच पाठ करायचे, हे कुठेही घेऊन जायचं नाही. सगळं काही इथंच होईल, सगळं काही इथंच होईल. पाठ होणं गरजेचं आहे. 2 घटक जर म्हणलं, एक स्पियर आहे एक मन आहे असं म्हणा. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं करून सांगतो. एक स्पियर आहे एक मन आहे, हे घटक किती झाले, 2 झाले. झालं का पाठ? स्पियर मन द्विघटक. झालं का पाठ? एक स्पियर एक मन 2 घटक. स्पियर मन 2 घटक, विषय क्लोज. लक्षात राहिलं? पाठ झालं का पोरांनो? आता लक्षात आहे का नाही सांगा मला. बुद्धिमत्तेचे किती घटक मांडले असा जर प्रश्न आला मानसशास्त्रज्ञावर, तर स्पियर मन किती मांडले आयुष्यभर विसरणार नाहीत तुम्ही. स्पियर मन 2 घटक 2 घटक द्विघटक मांडले. मग थॉर्नडाईकनं किती मांडले सांगा पोरांनो. थॉर्नडाईकनं किती मांडले? थॉर्नडाईकनं किती मांडले? तर थॉर्नडाईकचे 3 घटक आहेत. बरं, हे 3 घटक लक्षात कसे ठेवायचे? अध्ययनाचे नियम कोणी मांडलेले? 3 नियम मांडलेले है ना. एक सज्जतेचा, ज्याला आपण तयारीचा नियम म्हणतो, दुसरा सरावाचा नियम असतो, आणि तिसरा कशाचा असतो? 3 नियम आहेत ना. एक रेडीनेस असतो, सुरुवातीला सरावाचा नियम असतो. दुसरा नियम माफ करा, सुरुवातीला सज्जतेचा, ज्याला आपण तयारीचा नियम म्हणतो. दुसरा आता 3 नियम, अध्ययनाचे 3 नियम पाठ आहेत ना. नसतील पाठ तरी सांगतो. अध्ययनाचे 3 नियम असतात. एक सज्जतेचा म्हणजे तयारीचा, सुरुवातीचा, त्याला म्हणतात तयारीचा नियम. दुसरा असतो सरावाचा, आणि तिसरा असतो कशाचा? परिणामाचा. बरोबर आहे ना. तिसरा परिणामाचा. हे 3 घटक आहेत. म्हणून 3 घटकांवरून काय लक्षात ठेवायचं? बुद्धीचे 3 प्रकार थॉर्नडाईकनं मांडले. अध्ययनाचे 3 नियम प्लस बुद्धीचे 3 घटक कोणी मांडले? थॉर्नडाईकनं. दोन्ही क्वेश्चन पाठ झाले. बरोबर का रे पोरांनो? थॉर्नडाईकचे 3 नियमही पाठ झाले आणि थॉर्नडाईकचे 3 बुद्धीचे प्रकारही पाठ झाले. आता पुढचा कोण आहे? थर्स्टन आहे. आणि त्याच्यानंतर कोण आहे? गिलफर्ड आहे. थर्स्टन काय म्हणतो? अनेक घटक किंवा समूह घटक. हे पटक नाव झाले घटक म्हणायला. अनेक घटक किंवा समूह घटक थर्स्टन म्हणतो है ना. थर्स्टन काय म्हणतो? अनेक घटक. मग आता राहिलं काय? गिलफर्ड. हा गिलफर्ड लक्षात ठेवायला सोपं आहे. कसा? एक आता छत्रपती शिवाजी महाराजांवर पिक्चर आला होता बघा मराठीचा. टोपीकरांचा बंदोबस्त करावा लागेल, छत्रपती शिवराय म्हणतात है ना. या टोपीकरांचा बंदोबस्त करावा लागेल. ते तोफा आणतात, मुघलांची छावणी किल्ल्याच्या खाली लावलेली असते, आणि त्याच्यामध्ये 2 इंग्रज गोरे येतात. 2 इंग्रज गोरे येतात. मग बहिर्जी नायक आणि एक त्यांचा जोडीदार कृष्णा तिथं जातो, आणि ते काय म्हणतात, काय नाव आहे, गिफाड का काय, गिलफड. कसलं नाव वाटतंय? असं वाटतं कान फाडाव है ना. गिलफड असं वाटतं त्याचं कान फाडाव, असं त्या मूव्ही मधला डायलॉग आहे तो. मग तो गिलफड काय म्हणतो, ते जे 120 लोक आहेत ना, ते इंग्रजांची तुकडी तिथं आलेली, ती इंग्रजांची जी तुकडी आहे ना 120 लोकांची, ती लक्षात ठेवा ना. पिक्चर मध्ये तर डायलॉग येतो गिलफड, असं नाही का बहिर्जी नाही का एकदा कान फाडला पाहिजे याचा धरून. तो गिलफड काय म्हणतो? 120 घटक. हे फक्त पाठ करण्यासाठी आहे, आपल्याला काही कंटेंटला छेडछाड करायची नाही. गिलफड एवढं लक्षात राहावं, एवढाच उद्देश आहे. ठीक आहे. बरं, असंही लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त घटक जर दिले तर इथं 100% कोणाचं नाव घ्याल तुम्ही? घटक जर लिहिले तर गिलफडचं नाव लिहाल. इथं काय लिहाल? गिलफडचं नाव लिहाल. बरं, अनेक घटक म्हटलं तर थॉर्स्टन लिहाल है ना. अनेक घटक थर्स्टन. थॉर्नडाईकचे 3 नियम 3 पाठच झाला. आणि स्पियर मन 2 विषय संपला. हा प्रश्न तुमचा पाठ. ओके. चलो, असंच शिकायचं असतं तर तुमच्या लक्षात राहतं. सिल्वरमॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना पसरविणाऱ्या असतात, भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले.
वैशिष्ट्यानुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? विधान कसं ओळखायचं आपल्याला? अयोग्य विधान ओळखायचं. अयोग्य विधान कसं ओळखणार पोरांनो सांगा? वाचा मग विधान. चला वाचा विधान काय. अयोग्य विधान ओळखायचं असेल तर भावनिक उद्दीपन पूर्ण करणारी शारीरिक क्रिया असते किंवा शारीरिक क्रियेत भावनिक उद्दीपन असतं. भावनेमुळे संपूर्ण शरीरात ताण निर्माण होतो. अरे बापरे. प्रत्येक भावनेत उद्दीपनाचा प्रभाव आंतरिक अंगाच्या प्रक्रियेत व बाह्य अंगाच्या प्रक्रियेत कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तींमध्ये सारखी असते. सर्व व्यक्तींमध्ये सगळ्या भावना सारख्या असतील का रे? वरचे स्टेटमेंट काही असो, सगळ्यांच्या भावना सेम असतील का? समजा एखादं तुमच्या दृष्टीला आवडणारी गोष्ट दिसली तर सगळ्यांची भावना सेम असेल का? कोणाला नाक आवडतं, कोणाला डोळे आवडतात, कोणाला कान आवडतात, कोणाला भाषा आवडते, कोणाला उंची आवडते, कोणाला त्याचे गुणधर्म आवडतात, कोणाला त्याचं बाह्य अंग आवडतं. बरोबर आहे का नाही? कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार केला तर कोणतीही गोष्ट धरा. एखाद्या गोष्टीचं समजा एखाद्या जंगलात गेलात, एखाद्याला वाघ आवडतो, एखाद्याला जंगलातली झाडं आवडतात, एखाद्याला फळं आवडतात, एखाद्याला फुलं आवडतात, एखाद्याला वेली आवडतात. सगळ्यांच्या भावना सेम आहेत का? वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तींमध्ये सारखीच असेल का? सारखी असेल का सांगा? आपल्याला काय विचारलंय? अयोग्य विचारलंय. सिल्व्हरमन हा मानसशास्त्रज्ञ भावनेची वैशिष्ट्य मांडतो. हा म्हणतो की बाबा भावनेला वैशिष्ट्य आहेत. मग भावनेची वैशिष्ट्य सांगताना भावना वेगवेगळे मत पसरविणाऱ्या असतात ना. मी सांगितलं ना, प्रत्येकाची भावना ज्याची त्याची भावना आहे है ना. प्रत्येकाची भावना ही वेगवेगळी असते. कोणाला काय आवडेल हे सांगता येईल का? नाही. चला, आणि बरंच झालं सगळ्यांच्या भावना सेम नाहीत, ही चांगली गोष्ट असते. त्याच्यामुळे या पॉइंटकडे लक्ष द्या. भावनेमुळे संपूर्ण शरीरात ताण निर्माण होतो का? होतो का? सांगा बरं. अशा गोष्टी वाचताना काय होतं? चला, प्रत्येकाची भावना कशी असते? वेगवेगळी असते. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी हे उत्तर निघतं. वेगवेगळ्या भावनाची व्यक्तीमध्ये वेगवेगळी ही सारखी कधीच असू शकत नाही. प्रत्येकाची भावना सेपरेट आहे. शरीरात ताण निर्माण होऊ शकतो. भावनेमुळे शरीरात ताण निर्माण होऊ शकतो. येतो ताण. अनैसर्गिक ताण घेतात लोक. फोन नाही उचलत, ब्लॉक केलंय, स्टेटस अनसीन केलंय, इन्स्टावर मला फॉलोच केलं नाही, फॉलो बॅक केलं नाही, येणारा ताण असतो लोकांवर. लोक कशाचा ताण घेतील हे सांगता येत नाही. मला आज दिसलाच नाही, मला आज दिसलंच नाही, मला लेक्चरला जायचं होतं पण लेक्चरच झालं नाही. ताण येऊ शकतो. असा ताण येतो. उद्दीपन म्हणजे काय? शरीरामध्ये काय होते? ऊर्जा, है ना. चलो पुढे काय केलंय? प्रत्येक भावनेत उद्दीपनाचा प्रभाव आंतरिक अंगाच्या प्रक्रियेत बाह्य अंगाच्या प्रक्रियेत कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. बरोबर आहे. बाहेरचा इफेक्ट होऊ शकतो, आतला इफेक्ट होऊ शकतो. आणि एक गोष्ट राहिली होती मागच्या प्रश्नात, इथंच ना. हे थॉर्नडाईकचे 3 अध्ययनाचे नियम जे सांगितले होते ना, तर तिथंच या थॉर्नडाईकनं बुद्धीचे जे 3 प्रकार सांगितलेत ना, ते पण लिहून देतो तुम्हाला. त्याच्यावर प्रश्न येईल. हे बुद्धीचे 3 प्रकार जे आहेत ना, कोणी थॉर्नडाईकनं सांगितलेले ते लिहून देतो एकदा. एक अमूर्त बुद्धिमत्ता असते, एक यांत्रिक असते, आणि एक कोणती असते? एक राहिलं होतं बघा मगाशी, हे सांगायचं तुम्हाला, सामाजिक असते. हे बुद्धीचे 3 प्रकार जे आहेत ना, ह्याच्यावर प्रश्न येतो. तुमच्याकडे लिहिलेलं नसेल तर कोणाचे? थॉर्नडाईकनं बुद्धीचे सांगितलेले 3 प्रकार आहेत ना, ते लिहून ठेवा. याच्यावर प्रश्न येतो. म्हणजे मी 2-3 परीक्षेच्या जेव्हा प्रश्नपत्रिका चालत होतो तर हा प्रश्न विचारलेला मला दिसला. त्याच्यामुळे लिहून ठेवा. अमूर्त, यांत्रिक, सामाजिक बुद्धीचे 3 प्रकार कोणी? थॉर्नडाईकनं सांगितलेले. असू दे. चल, आता हा प्रश्न क्लिअर झाला आपला. वेगवेगळ्या भावना असतात. चला, वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळवून घेणे जी क्षमता आहे, ही क्षमता भावनिक बुद्धिमत्ता संकल्पना कोणी मांडली? चला, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणाची आहे? उंट म्हणतात याला, बुंट नाही. उंट, डॅनियल गोलमन, अल्फ्रेड बिने, टर्मन. मला वाटतं ही डॅनियल गोलमनची आहे. करेक्ट. व्हेरी गुड रशिका. रशिकाने आज जोरात अभ्यास केलेला दिसतोय. डॅनियल गोलमन. व्हेरी गुड. चलो, या डॅनियल गोलमननं भावनिक बुद्धिमत्ता डॅनियल गोलमननं भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. या भावनिक बुद्धिमत्ता संकल्पनेमध्ये त्यांनी काय मांडलेलं आहे? सांगा.
प्रत्येकाची बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता सेम सेम राहणार आहे का? नाही. मग डॅनियल गोलमनवर हा जर प्रश्न आला तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा की भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना, ही जी संकल्पना आहे ही कोणाची आहे? डॅनियल गोलमनची आहे. ओके, चलो पुढे. डॅनियल गोलमन. आता जाऊ पुढे. ज्ञानरचनावादी प्रक्रिया, परत ज्ञान रचना आली बघा. ज्ञानरचनावादी प्रक्रिया ही 5E प्रश्न महत्वाचा आहे. 5E स्पष्ट केली जाते. त्याचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? चला लावा ह्या 5E चा क्रम, सगळ्यांनी लावा. चला तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो, पाहिजे तर हा क्रम लावा. चुकू द्या, चुकला तर क्रम लावा. तुम्ही तुमच्या जवळ लावा, चालेल. व्हेरी गुड. चलो चलो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्ञान रचनावादी प्रक्रिया आपल्याला विचारली, बरोबर आहे? हमखास प्रश्न येणार आहे. ज्ञान रचना वादी प्रक्रिया. आता ही ज्ञान रचनावादी प्रक्रिया जी आहे, ही प्रक्रिया पाहत असताना आपल्याला काही विचारलेले आहेत? 5E विचारलेले आहेत. 5E विचारलेले आहेत. आता ह्या 5V मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा पोरांनो, जर सोपं सांगतो, एक्सप्लोर, एलॅबोरेट, एक्सप्लोर हे नंतरचा विषय. इव्हॅल्युएशन सगळ्यात शेवटी असतं, हे डोक्यात ठेवा. मूल्यमापन, कोणत्याही गोष्टीचं मूल्यमापन सगळ्यात शेवटी असतं. इव्हॅल्युएट इथे, इव्हॅल्युएट इथे, इव्हॅल्युएट इथे, ह्याच्यावर उत्तर निघणार नाही. मग मी काय केलं, सुरुवात पाहिलं, डायरेक्ट तुम्ही एक्सप्लोर नाही करणार पोरांनो, डायरेक्ट तुम्ही वेगळं पण नाही करणार, एलॅबोरेट पण नाही करणार. तुम्ही सुरुवातीला एंगेज होणार. पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल? एंगेज करावं लागेल, नंतर त्याला एक्सप्लोर करावं लागेल, नंतर त्याला एक्सप्लेन करावं लागेल. एक्सप्लेन ही गोष्ट मिडललाच येईल, एक्सप्लेन करावं लागेल, मग तुम्हाला एलॅबोरेट करावं लागेल, म्हणजे त्यातलं काय ठेवायचं काय नाही ठेवायचं हे करावं लागेल, आणि नंतर तुम्हाला त्याचं काय करावं लागेल? इव्हॅल्युएशन करावं लागेल. ह्या झाल्या 5E. ह्या काय झाल्या? 5E झाल्या. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावं लागेल, म्हणजे एंगेज व्हावं लागेल, नंतर त्याला समजून घ्यावं लागेल, उलगडून पाहावं लागेल, उलगडून पाहिल्याच्या नंतर त्याला एक्सप्लेन करावं लागेल, एक्सप्लेन केलं की त्यात काय ठेवायचं नाही ठेवायचं एलॅबोरेट करावं लागेल, अजून काय वाढवायचं ते घ्यावं लागेल, आणि या सगळ्याच्या शेवटी तुम्हाला मूल्यांकन, मूल्यमापन करावं लागेल, ज्याला तुम्ही इव्हॅल्युएट म्हणता. अशा पद्धतीची ही 5E आणि हा सिक्वेन्स लक्षात घ्या. एक्सप्लेन हे कायम मध्यभागी आणा, एंगेज व्हा आणि इव्हॅल्युएशन करा. 3 घटक लक्षात राहिले, तुमच्या गोष्ट क्लिअर लक्षात येईल. ओके, जाऊयात पुढं. चलो, आता बघा पोरांनो, पहिल्या प्रश्नपत्रिकेला लागलेला वेळ आणि दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत लागणारा वेळ ह्याच्यात किती कमी फरक पडतोय का? कारण तुमच्या डोक्यामध्ये ते कन्सेप्च्युअल क्लिअरिंग आलेलं आहे की तुम्हाला कन्सेप्ट कळलेली आहे. ह्या कन्सेप्टमध्ये काय विचारतात, ह्या कन्सेप्टमध्ये काय आहे हे तुमच्या डोक्यात गेलेलं आहे. नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमन्वित अध्यापन पद्धती तयार झाली. या संबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान ओळखायचं, याचा अर्थ 3 विधान योग्य आहेत, 1 विधान अयोग्य आहे. सोपं असतं पोरांनो. सुयोग्य चेतकांच्या द्वारे निश्चित दिशेने विशिष्ट प्रकारचे प्रतिचार क्रमाक्रमाने घडून आणणे, समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते. स्किनर या मानसशास्त्रज्ञाने शिकण्यासंबंधी प्रबलीकरण उपपत्ती मांडली. शिकणे म्हणजे वर्तनात अपेक्षित बदल करणे होय. आता आपल्याला ओळखायचं नवीन मानसशास्त्रीय सिद्धांत. नवीन मानसशास्त्रीय सिद्धांत काय म्हणतो ह्याच्यानुसार असणारं अयोग्य विधान. अध्यापन पद्धती तयार झालेली आहे. ही अध्यापन पद्धती कशी असली पाहिजे? सुयोग्य चेतक वापरले पाहिजे का? चेतक कसे असले पाहिजे? चेतक म्हणजे ज्याच्यातून आपल्याला शिकण्यासाठी प्रेरणा मिळते. ते कसे असले पाहिजे सांगा पोरांनो, कसे असले पाहिजे? त्याच्यातून जे काही आपल्याला शिकायचं आहे हे कसं असलं पाहिजे? चल, एखाद्या गोष्टीत आपल्याला
हे बघा, सुयोग्य चेतकाच्या द्वारे निश्चित दिशेनं, बरोबर आहे. योग्य चेतकाच्या द्वारे शिकावं लागेल, वेगवेगळे क्रमाक्रमानं घडून आणले पाहिजे, म्हणजे हे बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. समाधानामुळे प्रतिचाराची पुनरावृत्ती थांबते. आता एक लक्षात ठेवा, सोपं करून सांगतो. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीतून समाधान मिळालं तर त्याची पुनरावृत्ती थांबते का होते? समजा तुम्हाला गुलाबजामुन खायला आवडला, तो गुलाबजामुन तुम्ही खाल्ला, खाल्ल्याच्या नंतर तो गुलाबजामुन तुम्हाला परत परत खावासा वाटेल का नको वाटेल? खावासा वाटेल ना. म्हणजे समाधानामुळे प्रतिचाराची पुनरावृत्ती थांबत नाहीये, इथंच गोची आहे. थांबन कसे काय? गुरुजी आवडलं तर पुन्हा पुन्हा घेईल ना. मटणाचा रस्सा आवडला तर तुम्ही पुन्हा पुन्हा मागणार का पुनरावृत्ती बंद करणार? मग एखादी गोष्ट तुम्हाला शिकून समजली तर परत परत शिकावी वाटेल, परत परत वृद्धिंगत करावी वाटेल, थांबवावी वाटत नाही. मग हे या अध्यापनाला लागू होत नाही. पुनरावृत्ती काय थांबणार नाही, तर पुनरावृत्ती व्हावीशी वाटेल. म्हणजे हे विधान कन्फर्म काय अयोग्य आहे. बघा, स्किनर या मानसशास्त्रज्ञाने शिकण्यासंबंधी प्रबलीकरण उपपत्ती मांडली, हे लिहून ठेवा. प्रबलीकरण उपपत्ती कोणी मांडली हा प्रश्न आला तर परत कोणी येईल? स्किनर, जो कबुतरावर प्रयोग करतो. शिकणे म्हणजे वर्तनात बदल अपेक्षित आहे. शिकणं म्हणजे फक्त शिकणं आहे का? शिकला, निस्ता शिकला, शाळा शिकला, साहेब झाला, पण कवडीची अक्कल नाही आली, जितके शिकले तितके हुकले, असं आजी म्हणते आपली. म्हणजे शिकणे म्हणजे काय? तर तुमच्या वागण्यात पण तसा बदल दिसला पाहिजे. शिकलेला आहे आणि बिना शिकलेला आहे, फरक आहे का नाही? असंय ते, असंय. अनपढ माणसासारखं वागायचं नाही. म्हणजे शिकणं म्हणजे त्याच्या वर्तनात काय करायचं आहे? बदल घडवून आणायचा आहे. आता हा प्रश्न जर कळला असेल तर एक ओळ लिहून ठेवा तिथं, की हे जो प्रश्न आहे, थॉर्नडाईक आणि स्किनर यांनी काय सांगितलेलं आहे, की एखाद्या क्रियेत, है ना, इथं लिहून ठेवा वाटलं तर. हे बघा, इथं लिहून देतो मी. थॉर्नडाईक व स्किनर हे दोघं काय म्हणतात माहितीये का? जर एखाद्या क्रियेत, है ना, एखाद्या क्रियेत समाधान मिळालं तर ती क्रिया काय होते? ती क्रिया किंवा त्या क्रियेची पुनरावृत्ती होते. काय होते? पुनरावृत्ती होते, बरोबर का नाही? पुनरावृत्ती होते. मग ह्याला काय म्हणतात माहितीये का? या शब्दाला म्हणतात प्रबलीकरण. लिहून ठेवा हा शब्द. ह्यालाच काय म्हणतात? प्रबलीकरण. मग जर तुम्हाला प्रबलीकरण व्हावं असं वाटत असेल किंवा प्रबलीकरण असेल तर गोष्ट आवडणं महत्वाची आहे. हा शब्द लिहून ठेवा, ही व्याख्या लिहून ठेवा. आणि थॉर्नडाईक आणि स्किनर हे दोघं जण असं म्हणतात की जर तुम्हाला गोष्ट आवडली तर त्याची पुनरावृत्ती होते, आणि या पुनरावृत्ती होणाऱ्याला प्रबलीकरण असं म्हणतात. चलो, समाधान झालं की क्रिया पुन्हा पुन्हा घडते. जर शिकल्याचं समाधान तुम्हाला मिळालं तर ते प्रबलीकरण होणार आहे. चलो, आणि तुमचं प्रबलीकरण होणं महत्वाचं आहे. खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये? आता इथं प्रश्न 2025 संदर्भात येऊ शकतो, म्हणजे 2020 मधला, है ना. आपला नवीन कृती आराखडा शिक्षणाचा काय? NEP 2020, है ना. 53-34 लिहून ठेवा. 53-34 म्हणजे काय? 2 मिनिटात सांगतो, करंटचा प्रश्न आहे. 53-34 म्हणजे काय? ज्युनियर केजी, ज्युनियर टू दुसरी पर्यंत, बरोबर का? ज्युनियर केजी, सिनियर केजी, म्हणजे ज्युनियर केजी, सिनियर, इकडे बघा, प्ले ग्रुप, ज्युनियर केजी, सिनियर केजी 3 वर्ग, पहिली आणि दुसरी हे झाले 5, है ना. दुसरी पर्यंत हे काय झाले? 5. पुढे बघा 3 म्हणजे काय झालं? तिसरी, चौथी, पाचवी. कितवी पर्यंत? 5वी पर्यंत 3. हे पुढचे 3 बघा, 5वी पर्यंत झाले. 6वी, 7वी, 8वी पर्यंत हे 3. आणि त्याच्यानंतर 9वी ते 12वी, म्हणजे आता 10वीचा बोर्ड उडेल, 12वीचा बोर्ड उडेल, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स राहणार नाही. हे नवीन शैक्षणिक धोरणात होणार आहे. 8वी, 9वी, 10वी, 12वी जे काही विषय आहेत ते कॉमन असतील. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स असं काही राहणार नाही. दिस इज द न्यू एज्युकेशन पॉलिसी, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये ह्या बदल अपेक्षित आहेत. प्ले ग्रुप, ज्युनियर केजी
हे शैक्षणिक धोरणात आणलेलं आहे. 53-34 हे धोरण आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत. एनसीआरटीनं बऱ्याचशा गोष्टी आणलेल्या आहेत. झालंय ते आपलं, बऱ्याचशा गोष्टी सांगतो मी तुम्हाला जसे जसे प्रश्न येतील. एनईपी 2020 संदर्भात प्रश्न येऊ शकतो. एनईपी 2005 मध्ये कोणता मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे? तर ह्याच्यात 2005 मध्ये काय होतं? ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडायचं. बरोबर आहे का? शिक्षण पाठ्यपुस्तक केंद्रित असावे, हा काळ गेला. पाठ्यपुस्तकातच जे आहे तेच आहे. औपचारिक अनौपचारिक शिक्षण, मग ह्याचा उपयोग काय आहे? ठीक आहे, परीक्षा या तटस्थ पद्धतीने घ्याव्यात. जमणार नाही, तटस्थ परीक्षा नाही, पोरांच्या सोयीनुसार शिकू द्या. पोरांना परीक्षेत उत्तर नाही देता आलं तरी चालेल, लिहिता नाही आलं तरी चालेल, पण जीवनाच्या व्यवहारात त्याला ऍप्लिकेबल करता आलं पाहिजे. हे दोन. आणि ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडायचं, जोडलंच पाहिजे पोरांनो. फ्रॉड काय असतो हे पोराला काय कळेल, किंवा धोका काय असतो हा खाल्ल्याशिवाय कळणार नाही. मग धोका काय असतो हा समजावून सांगून जुळणार नाही. गरम लागतो तवा, चुलीवरून उतरवलेला तवा गरम असतो, हा चटका बसल्याशिवाय कळणार नाही. म्हणजे काय? ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे. ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे हे 2005च्या आराखड्यातलं वाक्य आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. शिक्षणात घोकणपट्टीवर भर द्यावा, असं कसं चालेल? असं कसं चालेल? हे चालणार नाही. ओके, चलो जाऊयात पुढं. ठीक आहे, हे कळलं ना रे पोरांनो? चला, हे कळलं असेल तर पुढे जाऊ आपण. 9 नंबरचा प्रश्न कळला का? ज्ञान शाळेबाहेर गेलं पाहिजे, शाळेच्या बाहेरचं पण शिकलं पाहिजे. उद्गामी म्हणा ह्याला, उद्गामी विचार प्रक्रिया. प्रतिमान हे संशोधनावर आधारित आहे. कोणाच्या संशोधनावर आधारित आहे? उद्गामी विचार प्रतिमान. विचार प्रतिमान. काही अडचण नाही पोरांनो, नाही आलं तरी चालेल, तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी लिहून देतो, तुम्ही फक्त त्याला घ्या. हे हिल्डा डाबा आहे. ढाबा लक्षात राहील ना तुमच्या? ढाबा लक्षात ठेवा. हिंडत हिंडत ढाब्यावर जा, उद्गामी विचार करा. उद्गामी वरच्या दिशेने नेणारे विचार, पुढारलेले विचार, त्याला उद्गामी विचार म्हणतात. उद्गामी विचाराचं प्रतिमान जे आहे ते कोणी मांडलेलं आहे? हिल्डा डाबा यांनी मांडलेलं, हिल्डा डाबा यांनी मांडलेलं आहे. हे लक्षात ठेवा, ऍज इट इज लक्षात ठेवा. ह्याच्यात एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही. कार्ल रॉजर्सवर प्रश्न येतो, ह्याच्यावर प्रश्न येतो. स्टार करा, आलेला आहे प्रश्न. रिचर्ड सचमनवर प्रश्न झालाय, म्हणून आता हिल्डा डाबावर पण झाला. डेव्हिड हंटवर पण प्रश्न येणं अपेक्षित आहे. लक्षात ठेवा, ह्यांच्यावर प्रश्न झालेत. आता ह्याच्यावर प्रश्न झालेला आहे. बघू पुन्हा कोणावर प्रश्न येतो. उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न कोणी केला? तुम्हाला ह्या सॉल्व्ह केलेल्या पीडीएफ पण देणार आहे. शिवाय लेक्चर संपायच्या आत प्रिंटेबल पीडीएफ जे आहेत ते तुमच्या व्हॉट्सअपला येतील, त्याचे उत्तर तुम्ही टिक करून ठेवा. ठीक आहे. उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणी केलाय? डॉक्टर ब्लूम, वाना दांडेकर, आर एच दवे. डॉक्टर आर एच दवेंनी केलेला आहे श्रेणीबद्ध वर्गीकरण. व्हेरी गुड, एक्सलंट. चलो, कोणी केलेला आहे श्रेणीबद्ध रचनाचा? डॉक्टर दवे, आर एच दवेंनीच केलेला आहे, कन्फर्म. चलो, त्यांनी हे बघा, आता एक गोष्ट सांगतो की श्रेणीबद्ध वर्गीकरण जे आहे उद्दिष्टांचं, हे बघा, उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण. उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण. आता उद्दिष्टाचं श्रेणीबद्ध वर्गीकरण तिघांनी पण केले. तिघांनी केलंय. कोणी कोणी? डॉक्टर ब्लूमनी केलंय, है ना? ब्लूमनी पण केलंय की नाही? केलेलं आहे. ब्लूमनी जे केलंय ते आहे बोधात्मक क्षेत्र. बोधात्मक क्षेत्र हे कोणी केलंय? ब्लूमनी केलेलं आहे. आता त्याच्यानंतर दुसरं कोणी केलेलं आहे? दवेंनी. आणि तिसरं क्रॅथवेलने पण केलेलं आहे. चलो, क्रॅथवेल आणि आर एच दवे, डॉक्टर दवे, डॉक्टर आर एच दवे यांच्यावर प्रश्न जो आलाय ना, त्या तिघांनी पण केलेलं वर्गीकरण. अशाला असं लिहून ठेवा तुमच्याकडं, तिघांनी पण केलेलं वर्गीकरण अशाला असं उतरवून ठेवा.
भावनिक क्षेत्र, भावनिक क्षेत्र कोणाचं आहे? क्रॅथवेलचं आहे, भावनिक क्षेत्र. आणि क्रियात्मक क्षेत्र जे आहे ना, आता ज्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, काय केलेलं आहे? क्रियात्मक क्षेत्र, तो इथं प्रश्न हिट झालेला आहे. चलो, क्रियात्मक क्षेत्र आता इथं हिट झाला, पुढे दुसरीकडे हिट होईल, बरोबर आहे की नाही? चलो, भावात्मक राहिलं का? बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. व्हेरी गुड. बोध, भाव आणि क्रिया तिघांचं 3 वर्गीकरण कोणाचं आहे? उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण कोणी केलेलं आहे? तिघांनी केलंय. बोध म्हणलं की बी, लक्षात राहील का? ब्लूम बी, बोधात्मक बी, संपला विषय, पाठ झालं है ना? बरोबर आहे ना? ब्लूम, बोधात्मक बी, संपला विषय, पाठ झालं. आर्यच दवेचं क्रियात्मक आता पाहिलंय तुम्ही. क्रिया कोण करतंय? डॉक्टर दवे. चिरफाड कोण करतं? क्रिया कोणाची असते? फाडायचं, शिवायचं ही क्रिया कोणाची आहे? डॉक्टरांची आहे. डॉक्टर आर्यच दवे. लक्षात राहील, संपला विषय. कसंही करायचं, लक्षात ठेवायचं. आपला संबंध आहे लक्षात ठेवण्याशी. क्रियात्मक क्षेत्र कोणाचं आहे मग? डॉक्टर आर.एच. दवे. आर.एच. पहिल्यांदा कट, नंतर शिवा. डॉक्टर आर.एच. दवे. आणि क्रॅथवेल सांगतोय की हे सगळं भावनिक आहे. जे काही चाललंय, ब्लूमचं असं नाही, हे चाललंय, हे सगळं कसं आहे? भावनिक आहे. बोधात्मक, भावनिक आणि क्रियात्मक हे कशाचं आहे? पण हे लक्षात ठेवा, हे विसरून झालं नाही तर. उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण. चलो, जाऊयात पुढं. व्हेरी गुड, लक्षात राहील तुमच्या. अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित आहे. कोणत्या तत्वावर आधारित आहे? क्रियाशीलता ही खालीलपैकी कोणत्या तत्वावर किंवा अध्यापन पद्धती नाही? क्रियाशीलता ही या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही. म्हणजे काय? क्रियाशीलता नसते ह्याच्यात, क्रियाशीलता नसते. मला सांगा, प्रोजेक्ट बनवायचं तुम्हाला, क्रिया करावी लागेल. डाल्टन पद्धतीत क्रिया करावी लागेल, बालोद्यानामध्ये क्रिया करावी लागेल, बुद्धिमंथनात क्रिया नाही करावी लागत, विचार करावा लागतो. ह्याच्यात काय करावं लागतं? ह्याच्यात काय करावं लागतं? क्रिया करावी लागते. ह्याच्यात क्रिया करावी लागते. ह्याच्यात क्रिया करावी लागते. एक मिनिट, फोन वाजतोय सारखा. चलो, ह्याच्यात काय करावी लागेल? तुम्हाला क्रिया करावी लागेल, बरोबर आहे का नाही? बुद्धिमंथनात काय होतं? हे वैचारिक क्षेत्र आहे ना. हे सगळं क्षेत्र कसं आहे? वैचारिक आहे बाबा. डोक्यानं चालायचं काम म्हणलं, पंचम क्षेत्र म्हणलं की काय झालं? बुद्धिमंथन आलं. इथं काय आहे? क्रियाशीलता नाहीये. इथं क्रियाशीलता आहे का? क्रियाशील आहे का? हे वाचतंय, शांत राहतंय, समजून घेतंय, विचार प्रक्रिया करतंय, सोडवतंय. पण इथं मला सांगा, प्रोजेक्ट तयार करायचा आहे, बिचाऱ्याला कात्री आणावी लागेल, कार्डशीट पेपर आणावे लागतील, कट करावे लागतील, चिटकावे लागतील, फेविकॉलला हात लागू द्यायला लागतील. क्रियाशीलता आहे त्याच्यामध्ये. डाल्टन मध्ये पण क्रियाशीलता आहे, बालोद्यानात पण क्रियाशीलता आहे. वांगे लावा, वांगे तोडा, टमाटे लावा, टोमॅटो तोडवा, हे सगळं गोष्टी आहेत. पण बुद्धिमंथनामध्ये बुद्धी चालवायची, हात पाय अंग काही चालवायचं नाही. मग ही बुद्धिमंथन पद्धतीमध्ये, ह्या अध्यापन पद्धतीमध्ये क्रियाशीलता नाही. कशात? तर त्याचं उत्तर आहे 4. कळलं का रे पोरांनो? कळलं असेल तर पुढे जाऊ. ठीक आहे, चलो. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती परत आली बघा. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचे जनक. चला, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. उपपत्ती म्हणजे काय? एखाद्या विचारांची सांगड कशात घालायची, रचना कशी करायची, वैशिष्ट्यपूर्ण रचना, सांगड घालणं. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. उपपत्तीचा अर्थ मग समजून सांगितलं ते याच्यासाठी, कारण मानसशास्त्र म्हणजे उपपत्त्या एवढाच विषय नाहीये. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती यांचे जनक कोण आहेत? गॅगने आहे का रे? व्हेरी गुड, एक्सलंट. श्रेणीबद्ध उपपत्ती कोण आहे? गॅगने है ना. गॅगनेनी श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीमध्ये तो अध्ययनाचे 8 प्रकार सांगतो. अध्ययनाचे किती प्रकार सांगितलेले आहेत गॅगनेने? 8 प्रकार सांगितलेले आहेत. कोणते? पुढे प्रश्न आला की तेही एक्सप्लेन करतो. गॅगनेने अध्ययनाचे 8 प्रकार सांगितलेले आहेत. अध्ययन उपपत्ती म्हणजे काय, हे प्रश्न आला की समजायचं की गॅगनेच आहे श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. ओके, जाऊयात पुढे. चलो, पुढचा प्रश्न आहे, व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ
वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपल्या आपल्या दृष्टिकोनातून मांडला. व्यक्तिमत्व म्हणजे काय? पर्सनॅलिटी हो. पर्सनॅलिटीचा अर्थ प्रत्येक संज्ञेचा वेगवेगळ्या मानसशास्त्रांनी आपल्या आपल्या सोयीनुसार लावला. बरोबर आहे. मग पर्सनॅलिटी म्हणजे काय? की सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज आहे का? सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज, ही व्याख्या कोणी केली? चला, ही गोळाबेरीज आहे. तुमची पर्सनॅलिटी म्हणजे काय? की समाजात तुम्ही कसं वागता, समाजात वागण्याची तुमची पद्धत काय आहे ना. समाजात एखादी गोष्ट घडली तर तुम्ही कसं वागता, ही तुमच्या वर्तनाची गोळाबेरीज जी काय असेल, ही व्याख्या कोणी केली? नॉर्मन एलमननी केली आहे का रे? नॉर्मन एलमनच असणार आहे का? बघा बरं, नॉर्मन एलमन आहे का? ई टॅक्सलर आहे का? ऑलबोर्ट GW आहे का? GA किंबल आहे का? मला वाटतं नॉर्मन एलमनच अशा गोष्टी करतो. पर्सनॅलिटीवर बोलण्याचा जास्त अधिकार मनच घेतो, है ना. मनातून वाटलं पाहिजे की आपली पर्सनॅलिटी म्हणजे समाजातली गोळाबेरीज आहे. आपल्या मनात असं आलं पाहिजे की समाजात आपण वागताना आपल्या वर्तनात साचलेले गुण आपण बाहेर काढले पाहिजे. आपल्या वर्तनाची गोळाबेरीज मनातून आली पाहिजे, असं मला वाटतं. बघा बरं उत्तर काय? तुम्हाला कोणाला माहित असेल तर सांगा पटकन. काय आहे? कोणाला लावता येईल तर्क वितर्क काय? चलो, ओके. नॉर्मन एलमन हा मानवी वर्तनाचा अभ्यास करणारा अभ्यासक आहे. चलो, नॉर्मन एलमन मानवी वर्तनाचा अभ्यास करतो हा, है ना. मानवी वर्तनाचा जेव्हा अभ्यास करतो, मानवी वर्तनाचा अभ्यास करताना तो काय करतो? सामाजिक प्रसंगात कसं वागता ह्याचा अभ्यास करून व्याख्या मांडतो. मग लिहून ठेवा. मन म्हणतंय पर्सनॅलिटी कशी असावी, है ना. मन आणि व्यक्तिमत्व ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, काही अडचण नाही. ही व्याख्या लक्षात ठेवा किंवा हे नोट डाऊन करून ठेवा. याच्यावर प्रश्न जर आला तर येण्याची शक्यता आहे. म्हणजे आला तर येण्याची शक्यता इन द सेन्स की मनवर तर व्याख्या, मनचा प्रश्न असल्याशिवाय मानसशास्त्र पूर्ण होतच नाही, है ना. त्याच्यामुळे मनवर प्रश्न येणार हे नक्की आहे. अशी एखादी व्याख्या देतो तर पटकन तुमच्या नोट डाऊन करून ठेवा नोटबुकमध्ये. ओके. चलो, 1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभाग, बापरे बाप, महाराष्ट्रातलं विचारायचं डायरेक्ट अमेरिकेतलं. 1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. म्हणजे शिकता का येत नाही का, शिकू शकत का नाहीत ह्याच्या संदर्भात अमेरिकेने व्याख्या केली. ती व्याख्या काय आहे? की कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षमतामध्ये किंवा अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत नाही असा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. हो आणि नाही हे लक्षात ठेवायचं. होते नव्हते, होय नाही असे प्रश्न आले, पुढीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत नाही? बघा, या मुलांमध्ये मानसिक क्रियेमध्ये काही त्रुटी असतात, या त्रुटी शारीरिक विकारांनी निर्माण झालेल्या असतात, ह्या त्रुटी गणित कौशल्यामध्ये दिसून येतात. दृष्टीदोष, कर्णदोष, मानसिक असंतुलन असणाऱ्या मुलांचा यात समावेश होत नाही. सांगा बरं काय उत्तर आहे? शारीरिक विकाराने निर्माण होणाऱ्या गोष्टींबद्दल हा प्रश्न आहे, है ना. अध्ययन अकार्यक्षमता कशामुळे घडू शकते? तर हे अपंग शिक्षण विभाग आहे ना अमेरिकेचा, त्यांच्या संदर्भातून प्रश्न. राष्ट्रीय सल्लागार समिती, मुलांमध्ये मूलभूत मानसिक कृतीमध्ये काही त्रुटी असतात. मानसिक प्रक्रियेत काही त्रुटी असतात का? हो असतात पोरांनो. मानसिक त्रुटी असतात का नाही मुलांमध्ये? असतात ना. या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात. आता इथे काय विषय आहे पोरांना माहितीये का? फक्त शारीरिक विकारानेच निर्माण झालेल्या असतात का रे? त्रुटी ह्या शारीरिक विकारानेच निर्माण झालेल्या असतात का? बरं बघू, ह्याच्यावर विचार करा. ही त्रुटी गणित कौशल्याने दिसून येते. गणित कौशल्याने त्रुटी दिसून येते का? येते ना. जर तुम्हाला सोडवायला दिलं आणि ते सोडवताना आकडे, ईशान अवस्थी, तारे जमीन पर पिक्चर आठवला? तारे जमीन पर मध्ये ईशान अवस्थेला आकडे काय होतात? गोल 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 फिरताना दिसतात ना. म्हणजे काय? ही त्रुटी गणित कौशल्यामध्ये दिसून येते. तो पर्टिक्युलर 6ला, हे बघा, 3ला 6, 6ला 3, बरोबर आहे ना. 9ला 6, 6ला 9 होऊ शकतं का रे? हे गणित कौशल्यांमध्येच होतं ना. गणित कौशल्यात आकडे त्याच्या समोर डान्स करतात म्हणजे ही दिसून येते. ही पण आहे. आता इथं काय, दृष्टीदोष, कर्णदोष, मानसिक असंतुलन असणाऱ्या मुलांचा यात समावेश होत
नाही, हे बरोबर आहे. म्हणजे ज्या मुलांना दृष्टीदोष, डोळ्याने दिसतच नाही, ज्यांना कर्णदोष आहे, कानानं ऐकू येत नाही आणि मानसिक असंतुलन आहे, कधी कधी बिघडल्यावानी करतात, अशा मुलांचा यात समावेश केला जात नाही. कशात समावेश केला जात नाही? अकार्यक्षम मुलांमध्ये. बरोबर आहे ना? अकार्यक्षम मुलं असतील तर आपल्या वर्गात काही जण होते की नाही, ज्यांना कमी ऐकू येत होतं, मशीन लावून दिली, किंवा ज्यांना डोळ्याला चष्मा लागला होता, दिसताना प्रॉब्लेम होता, अशी मुलं वर्गात होते की नाही सर्वसामान्य वर्गांमध्ये? तर त्याचं कारण म्हणजे ह्यांचा समावेश कशात होत नाही? अकार्यक्षम मुलांमध्ये होत नाही. आता विषय असा आहे की ह्या त्रुटी फक्त शारीरिक विकाराने निर्माण होत नाहीत, तर ह्या त्रुटी कशाने निर्माण होऊ शकतात? मग मेंदूच्या किंवा मज्जासंस्थेच्या बिघाडामुळे देखील होतात. म्हणजे ह्या त्रुटी फक्त शारीरिक नाही तर मेंदूमध्ये बिघाड जरी झालेला असेल, है ना, मेंदूमध्ये होणारे बदल किंवा मेंदूतून जर एखादी गोष्ट मज्जासंस्थेच्या कार्याच्या त्रुटीमुळे देखील होतात. मज्जासंस्थेच्या त्रुटीमध्ये सुद्धा घडून येतात. म्हणजे फक्त शारीरिकच नाही, शारीरिक विकार आहे म्हणून नाही, कधी कधी हाय टेम्परेचर झाल्यावर माणूस बॅलन्स सोडून देतो. शारीरिक मेंदू मज्जासंस्थामध्ये त्रुटी निर्माण झाली तरी सुद्धा अकार्यक्षम आढळत नाही. फक्त शारीरिक आहे ना, तर हे स्टेटमेंट फक्त काय आहे? चुकीचं आहे. म्हणजे याचं उत्तर हे आहे, हे सोडून द्या. उलट जातोय आपण, नाहीतर काही जणांचं कन्फ्युजन होईल, है ना. शारीरिक विकारांना नाही तर शारीरिक मेंदूमध्ये पण, फक्त शारीरिक नाही तर मेंदू मज्जासंस्थेच्या त्रुटीमुळे सुद्धा ह्या गोष्टी होतात. हा थोडासा वेगळा प्रश्न होता, असू द्या. चलो, अभिजात अभिसंधान उपपत्ती आली का नाही रे? पुरस्कर्ता हा आहे, कोण आहे सांगा? अभिजात अभिसंधानचा कोण आहे? अभिजात अभिसंधानचा कोण आहे? मगाशीच सांगितलं होतं, कुत्र्यावर प्रयोग केलाय. अभिजात अभिसंधान उपपत्ती झालं का रे मगाशी? पॅव्हलॉव. कुत्र्याचा प्रयोग आठवतोय का? त्या कुत्र्याच्या पुढे मासे ठेवतो, मग तो लाळ गाळतो वगैरे वगैरे, है ना. कुत्र्याचा प्रयोग शॉर्टकट सांगतो, है ना. आणि ह्या अभिजात अभिसंधान उपपत्ती, अभिजात अभिसंधान उपपत्ती, ठीक आहे. अभिजात अभिसंधान उपपत्ती, पॅव्हलॉवने कुत्र्यावर प्रयोग केला आणि त्या कुत्र्याच्या प्रयोगात जी मांडली ती उपपत्ती कोणती आहे? अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे. येणार तुम्हाला सगळ्या ह्याच्यावर येईल ना, स्किनरनं कबुतरावर केलेला आहे ना. चला, बुद्धिमत्तेचे द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? स्पियरमननी मांडला. थॉर्नडाईकने 3 घटक मांडला. आता झालं ना, तीच नावं रिपीट होतात सर, प्रश्न फक्त वेगवेगळे असतात. म्हणून सांगतो, अध्ययनाचे 3 नियम थॉर्नडाईकने मांडले, बुद्धीचे 3 घटक थॉर्नडाईकने मांडले. आता तर लक्षात आलं, तीच लोक आणि त्यांच्यावरच येणारे प्रश्न रिपीट होतील, काळजी करू नका. अध्ययन या मूलभूत क्रियेत, शिक्षण प्रक्रियेत महत्वाचे स्थान आहे. याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? चला, अयोग्य ओळखायचे म्हणजे 3 विधान बरोबर आहेत, 1 विधान चूक आहे. अध्यापन हे खरे शिक्षण आहे, अध्ययन हे खरे शिक्षण आहे, अध्यापन ही सापेक्ष प्रक्रिया आहे, अध्ययन ही काही अंशी स्वयंप्रवृत्त आहे. अध्ययन काही अंशी स्वयंप्रवृत्त असते. अध्यापन खरे शिक्षण, अध्ययन खरे शिक्षण. काढा रे उत्तर पटापट, सोपं सोडा. चला, अध्यापन खरे शिक्षण आणि अध्ययन खरे शिक्षण, इथंच उत्तर आहे. 2 सेंटेन्स एकमेकांना विरोध जातात. 2 सेंटेन्स एकमेकांना विरोध जातात. नीट वाचा पोरांनो, इकडे जायचंच नाही. का अध्यापन खरं शिक्षण आहे, अध्ययन खरं शिक्षण आहे, स्टेटमेंट सेम आहेत ना, म्हणजे चूक कोणतं तरी एकच आहे. ह्या 2 कडे बघायचंच नाही. 50-50% ज्या मुलांना अभ्यासात यशस्वी व्हायचं असतं त्याला हे सूत्र लवकर करता आलं पाहिजे. नाही तर नाही, अभ्यास सगळा आला तर 50-50% करता आलं पाहिजे. 50% झालं की नाही बरं? मूलभूत प्रक्रियेत महत्वाचे स्थान आहे, ह्याला अनुसरून खालीलपैकी अयोग्य विधान निळका. म्हणजे हे सापेक्ष प्रक्रिया आहे, अध्यापन सापेक्ष प्रक्रिया आहे, शिकवावं लागतं है ना. अध्ययन ही क्रिया काही अंशी स्वयंप्रवृत्त आहे. हो, शाळेत न जाताही शिकता येतं का? उत्तम उदाहरण सांगतो, अण्णाभाऊ साठे. 1.5 दिवस शाळा शिकलेल्या माणसाच्या कितीतरी कादंबऱ्या आहेत, युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात कादंबऱ्या आहेत. अध्ययन ही स्वयंस्फूर्त स्वयंप्रवृत्त असतं का?
दीड दिवस शाळा शिकलेल्या माणसाची फकीरा कादंबरी आजही लोक वाचतात, बरंच लिटरेचर वाचतात. म्हणजे स्वयंप्रवृत्त असतं का? ह्या स्टेटमेंटला काय म्हणायचं तुम्हाला? अध्ययन ही स्वयंप्रवृत्त असू शकतं का? असू शकतं. चलो, अध्यापन सापेक्ष आहे. हो, सापेक्षच आहे, ते चालूच राहतं, ते काही संपत नाही. निरंतर पण आहे आणि सापेक्ष पण आहे. निरंतर पण आहे आणि सापेक्ष पण. मग अध्ययन हे खरं शिक्षण आहे का नाही? अध्ययनच खरं शिक्षण आहे ना. शिकून घेणं हे खरं शिक्षण आहे ना. म्हणजे हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. मग हे स्टेटमेंट चुकीचं आहे का? फक्त शिकवणं जर खरं शिक्षण असतं तर मग शिकणाऱ्यांना नाही शिकलं तरी चालतं का? शिकवणं हे जर खरं शिक्षण असेल तर शिकणं हे काय मग? तर खरं शिक्षण शिकवणं नाही, शिकणं आहे. मग ते दुसऱ्याकडून शिका किंवा स्वतःहून शिका, स्वयंस्फूर्त शिका किंवा अभ्यास पुस्तकातून करा किंवा लेक्चर मधून करा किंवा व्हिडिओ बघून करा, कसाही करा पण करा. अध्ययन करा. अध्यापन हे खरे शिक्षण असू शकत नाही. तर अध्ययन हे खरं. मला काय, मी शिकवलं म्हणजेच ते खरं शिक्षण झालं का? अजिबात नाही. मी शिकवलेला प्रश्न येईल पण आणि नाही पण येणार. बरोबर आहे की नाही? चलो, पुढचा प्रश्न. अध्ययन हे सक्तीने कधीच होत नाही. बरोबर आहे. अध्ययन हे कधीच सक्तीने होत नाही. मी किती जीव तोडून शिकवला आणि तुम्ही ते ऐकलंच नाही, होईल का? नाही. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची, सज्जतेबरोबर अभिरुची, गरज आणि अभिवृत्ती. म्हणजे तुम्हाला काय काय लागतं रे बाळांनो? काय काय लागतं? तुम्हाला काय काय लागतं? एक मिनिट पोरांनो. लेक्चर सर, सरळ सेवेच्या इथं वर. सॉरी सॉरी पोरांनो. हा, चला. अध्ययन हे सक्तीने कधीच होत नसते. सक्तीनं झालं असतं तर सगळ्याच गोष्टी सक्तीनं झाल्या असत्या. शिकून ठीक आहे, शिकून घेण्याची क्रिया ही कधी सक्तीनं होऊ शकत नाही. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर म्हणजे तुमच्या तयारीच्या सोबत काय काय लागतं? तुमची आवड असली पाहिजे, तुम्ही स्वतःहून अभिरुची, तुमची स्वतःची त्याच्याविषयी आवड असली पाहिजे, तुमची गरजही असली पाहिजे. नुसती आवड असून चालत नाही, आवडीनुसार सवडही करावी लागते. म्हणजे आवड असली म्हणून शिकता येतं का? नाही. गरज काय? तुम्हाला हे परीक्षेला येणार आहे, तुम्हाला हे परीक्षेत मांडायचं, ही तुमची गरज आहे. अभिवृत्ती म्हणून तुम्ही या लेक्चरला आलेला आहात, ही तुमची अभिवृत्ती आहे. म्हणजे काय? तुमची अभिरुची पण आहे, अभिरुची आहे, तुमची गरज पण आहे आणि तुमची अभिवृत्ती पण आहे. म्हणजे शिकण्याची तयारी आहे, है ना. नुसती सज्जता नाहीये, नुसती तयारी नाहीये. तयारी असून चालत नाही, तयारी सोबत ह्या गोष्टी देखील आवश्यक असतात. तयारी किंवा सज्जता असून चालत नाही, तर त्याच्यासोबत ह्या गोष्टी गरजेच्या असतात. मग हे सगळं जे आहे, हे सगळं जे आहे, असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेले आहे? किती सोपं आहे सांगा बरं. स्पियरमन आहे, थॉर्नडाईक आहे, जेम्स रॉस आहे, जेन पियाजे. सर, सगळी नावं सारखीच वाटतायत म्हणा आता. बरोबर आहे की नाही पोरांनो? सगळी नावं कशी वाटतायत तुम्हाला आता? सारखीच वाटायला लागली. तेच 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 अभ्यास करतोय म्हणा सर आम्ही, है ना. चलो, सांगा बरं पोरांनो. सगळी नावं सारखी वाटतात, पण एक गोष्ट कॉमन आहे ना. व्हेरी गुड, एक्सलंट. चलो, आता मला सांगा, मी तुम्हाला काय सांगितलं की थॉर्नडाईकनं 3 नियम मांडले, बरोबर ना. थॉर्नडाईकने अध्ययनाचे 3 नियम मांडले, बरोबर आहे. अध्ययनाचे नियम मांडले किती? 3. हे 3 नियम कोणते आहेत माहिती आहे पोरांनो? पहिला नियम काय? सज्जतेचा, ज्याला तुम्ही काय म्हणता? तयारीचा पण म्हणू शकता. तयारीचा नियम म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जर काही शिकायचं असेल तर तुमच्या मनाची काय पाहिजे पोरांनो? तयारी पाहिजे. दुसरी गोष्ट काय की सरावाचा नियम आहे. नुसती तयारी असून चालत नाही, तर तुम्हाला काय करावं लागेल? जे काही शिकलात त्याचा सराव करावा लागेल, बरोबर आहे ना. जे काही तुम्ही शिकलेला आहात त्याचा काय करावं लागेल? तुम्हाला सराव करावा लागेल. सरावाशिवाय ते मिळवलेलं ज्ञान पक्क होणार नाही. म्हणजे मी आता तुम्हाला शिकवलं, तुम्ही ती पीडीएफच ओपन करून पाहिली नाही, झाला बट्ट्याबोळ. बरोबर आहे ना. झाला बट्ट्याबोळ. मग काय करावं लागेल? तुम्हाला सराव पण करावा लागेल. बरं, सराव केलं तर एवढ्यावर विषय संपला का? ह्याचा परिणाम पण पाहावा लागेल ना.
बरोबर आहे का नाही? परिणामाचा नियम काय, की तुम्ही ही टीईटी परीक्षा दिलीत, हे लेक्चर पाहिलं, सराव केला, त्याचा परिणाम काय झाला, तर तुमची टीईटी उत्तीर्ण झाली. म्हणजे काय झाला, सज्जतेचा नियम आहे, सरावाचा नियम आहे आणि परिणामाचा नियम आहे. हे 3 नियम कोणी मांडलेले आहेत? थॉर्नडाईकने मांडलेले आहेत. तो पहिल्या नियमाला काय म्हणतात? लॉ ऑफ रेडीनेस. लॉ ऑफ रेडीनेस, रेडी, READY, रेडीनेस. चला, पहिला नियम काय? रेडीनेस, पहिल्यांदा तयारी करा. दुसरा नियम काय? प्रॅक्टिस करा, एक्झरसाइज करा. बरोबर ना? दुसरा नियम रेडी ऑफ एक्झरसाइजेस, है ना? तिसरा नियम काय? परिणामाचा. परिणाम म्हणजेच काय? तुमचा फायनल काय डेस्टिनेशन असणार आहे? तुम्ही काय करा? लॉ ऑफ इफेक्ट, तुमच्या स्टडीवर इफेक्ट काय झाला. बरोबर का? लॉ ऑफ इफेक्ट, हे 3 लॉ कोणी मांडलेले आहेत? थॉर्नडाईकने मांडलेले आहेत. परत प्रश्न जर आला तर तुमचा हा विसरू नये. आता एक लक्षात ठेवा, इथं तुम्हाला हिंट काय होती, तर सज्जतेबरोबर ही तुमची हिंट होती. तुमची हिंट काय होती? सज्जतेबरोबर अनुवंशाचे नियम. सांगतो बाळा, जसे प्रश्न येतील तसे घेऊ. हे बघा, सज्जतेबरोबर म्हणजे ही तुमची हिंट होती. ही हिंट ज्याला सापडली त्याला हे उत्तर सापडलं. सज्जतेबरोबर म्हणजे सज्जता तर लागतेच, पण या सज्जतेसोबत तुम्हाला काय लागणार आहे? अभिरुची, आवड, अभिवृत्ती हेही लागणार आहे. फक्त ह्या नियमानं तुमचं काही अध्ययन होणार नाही. नंबर नेक्स्ट, वर्तनाला दिशा देणे म्हणजे काय? एखाद्याची वागणूक कशी आहे, त्याला काहीतरी दिशा द्यावी लागते. कोणत्या दिशेने कसं जावं हे ज्याला कळलं त्याला कळलं, है ना? मग वर्तनाची दिशा म्हणजे प्रेरणा. प्रेरणा चक्रामधील घटकांचा योग्य क्रम लावा. प्रेरणेचं एक चक्र असतं. प्रेरणाचं काय असतं? चक्र असतं. मग या चक्रामध्ये तुम्हाला काय करायचंय? घटकांचा क्रम लावायचा आहे. लावा बरं क्रम. प्रेरणा, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल, समाधान. अस्वस्थता, प्रेरणा, प्रयत्न, समतोल, समाधान असं करतो. चला डॅश देत टाकून. प्रयत्न, प्रेरणा, सगळ्यात पहिल्यांदा तर काय असेल? प्रयत्न असतील का? नाही. समतोल तर नाहीच नाही. म्हणजे ह्या 2 गोष्टी उडल्या. बरं, डायरेक्ट प्रेरणाच होईल का? डायरेक्टच प्रेरणा निर्माण होते का? आता तुम्हाला समजा PSI व्हायचे किंवा तुम्हाला शिक्षक व्हायचे, डायरेक्ट शिक्षक व्हायचे हीच तुमची प्रेरणा असेल का? नाहीये. पहिल्यांदा तुम्ही अस्वस्थ झालात, मला काहीतरी केलं पाहिजे, मी पोटा पाण्यासाठी काहीतरी झगडलो पाहिजे, माझ्या पोटासाठी मला काहीतरी करणं गरजेचं आहे. बरोबर ना? म्हणजे तुम्ही पहिल्यांदा काय झालात? अस्वस्थ झालात. अस्वस्थ झालात. अस्वस्थ झाले, अस्वस्थता आली, आईला काहीतरी केलं पाहिजे राव, पोटा पाण्यासाठी बापाच्या भरोश्यावर राहून चालणार नाही. आपल्या बापानं आपल्याला किती दिवस सांभाळायचं? झालं की आता डोक्यावरचे केस जात आले, पिकले पिकले गळायला लागले, तरी पण बापाच्या भरोश्यावर, ह्याला अस्वस्थता म्हणायचं. मग एकदा तुम्ही अस्वस्थ झालात, एकदा तुमच्यामध्ये अस्वस्थता आली, की तुम्ही काय करता? की बाबा नाही, काहीतरी केलं पाहिजे. मग तुमच्याकडे प्रेरणा येते. प्रेरणा कुठून येते? की तुम्ही काय बघता? कोण जे काय करतंय, जे काही नोकरीला लागतंय, ज्यानं काही कमवलंय, ज्यानं काही केलंय, त्याच्याकडून बघता. त्याच्यातून तुमच्या जीवात जीव येतो, प्रेरणा येते. प्रेरणा आली की तुम्ही काय करता? प्रयत्न सुरू करता. नाही गडे, शेजारचा पिंट्या PSI झाला, मला पण अभ्यास करायला पाहिजे, मी तरी काहीतरी केलं पाहिजे. अहो, त्या काकू नोकरीला लागल्या, पण मी नोकरीला लागलो नाही. अरे बंट्या नोकरीला लागला, मी नोकरीला लागलो. मी नोकरीला लागलो पण प्रमोशन मिळालं नाही. आता टीईटीची अवस्था अशी आहे ना, शिक्षक मी आहे ऑलरेडी, पण मला प्रमोशन घ्यायचं किंवा मला कंपल्सरी शासनाने 2 वर्षात करायचंय. आता तर 1च वर्ष दिलंय मुदत. म्हणजे ह्या पुढच्या प्रयत्नाच्या आत मला ते काय करायचंय? पास करायचंय. हे माझे प्रयत्न आहेत, है ना? मग प्रयत्न करण्यासाठी मी काय करेल? पुस्तकं आणेन, अभ्यास करेल, लेक्चर लावेल, काहीतरी करेल, पण प्रयत्न करेल. अस्वस्थ झालो, प्रेरणा भेटली, प्रेरणेतून मी प्रयत्न करायला सुरुवात केले. प्रयत्नातून मी काय करतो? परत प्रयत्नातून मी काय करतो? समाधानी होतो. झालं ना? समाधान झाला, मला नोकरी मिळाली. आणि समाधान झाल्यावर मी काय करतो पोरांनो? समतोल साधला. माझं जो काही घरदार, कुटुंब, आता लग्न करतो, मुलं बाळ होऊ देतो, घर घेतो, गाडी घेतो, समतोल साधतोय. हे जे काही प्रेरणेचं चक्र आहे, हे अशा पद्धतीने चालतं. ह्याची सुरुवात होते अस्वस्थतेपासून, है ना? कोणता पिक्चर? राजकुमार रावचा कोणता पिक्चर रे? कोणता पिक्चर आहे? तो कलेक्टर होतो, त्याला ती सोडून जाते वगैरे वगैरे. तेच प्रेरणेचं चक्र आहे, है ना? तो क्लर्क असतो. बरोबर ना? पिक्चरचं नाव तरी टाका कमेंट्स मध्ये, कोणाला पाठ असेल तर. मी तर विसरलो नाव ते, है ना?
ठुकरा के मेरा प्यार गाणं, हे ठुकरा के मेरा प्यार आहे. लक्षात ठेवा. हे प्रेरणा म्हणजे काय, प्रेरणाचं चक्र म्हणजे काय, ठुकरा के मेरा प्यार. तेचही हे पहिल्यांदा अस्वस्थ झाला, मग प्रेरणा मिळाली, मग प्रयत्न केले, मग समाधान झालं, मग समतोल साधला. म्हणजे शादी में जरूर आना. व्हेरी गुड, एक्सलंट. पाठ झालं का पोरांनो? शादी में जरूर आना हे प्रश्न विचारलाय बघा. वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा, प्रेरणा चक्रातील योग्य घटक कोणता? चला, व्हेरी गुड. चला, वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा, ही व्याख्या पण लिहून ठेवा. वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा, प्रेरणेचं चक्र काय, शादी में जरूर आना. हेच आहे ते सगळं. पहिल्यांदा अस्वस्थ व्हा, मग प्रेरणा मिळवा, प्रयत्न करा, समाधान करा, आणि शेवटी पुन्हा शादी में उसको बुलाव, शादी में जरूर आना, समतोल साधा. चला, लई हुशार आहेत पोरं. असं सांगितलं की तुम्हाला पटकन कळतं. चला, 5वीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 अंश असते. असते का नसते? असते. हे शिकवण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढले. हा त्रिकोण काढला, हा त्रिकोण काढला, है ना. पुन्हा कसा त्रिकोण असतो, असा त्रिकोण असतो, पुन्हा असा असतो, असा त्रिकोण काढला, असे त्रिकोण काढले वेगवेगळे. काय बघा, फळ्यावर वेगवेगळे त्रिकोण काढले. आता त्रिकोण काढले, प्रत्येक त्रिकोणाचा कोण मोजून कोणाची बेरीज करणे आणि निष्कर्षापर्यंत पोहोचणे, यासाठी खालीलपैकी कोणते अध्यापनाचे सूत्र आहेत बघा, है ना. सूत्र कोणते आहेत? मूर्ताकडून अमूर्ताकडे, सोप्याकडून अवघडाकडे, अवघडाकडून सोप्याकडे, कठीणाकडून सोप्याकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, ज्ञानाकडून अज्ञानाकडे, अवघडाकडून सोप्याकडे, वगैरे वगैरे आहेत ना. विशेषाकडून सामान्याकडे, सामान्याकडून विशेषाकडे. हे जे सूत्र आहेत ना अध्यापनाची, त्या सूत्रांमधलं मूर्ताकडून अमूर्ताकडे काय, की त्याला पहिल्यांदा वस्तू दाखवा, मग त्याची संकल्पना सांगा. अवघड म्हणजे काय, लईच अवघड विषय असेल एखादा, अवघड गोष्ट सांगा, सोप्याकडे आणा. सामान्याकडून विशेषाकडे न्या, एखादा नियम सांगा, तथ्य सांगा, त्याच्याकडून तिकडे न्या. आता विशेषाकडून म्हणजे काय, इकडे बघा. पहिल्यांदा त्या पोराला त्रिकोण म्हणजे काय हे माहिती आहे, बरोबर आहे. त्रिकोण म्हणजे काय माहिती आहे बघा. विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या 3 कोणाची बेरीज 180 असते, म्हणजे त्याला मूर्त वस्तू माहितीये, मूर्त अमूर्त माहितीये, म्हणजे हे नाहीये का, कारण त्याला त्रिकोण माहितीये. आता त्याला काय करताय तुम्ही, स्केल घे किंवा कोण घे, कोण मापक घे आणि मोज. त्रिकोणाच्या 3 बाजू मोज, 180 असते, हे शिकवायचे तुम्हाला. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज 180 असते, हे शिकवण्यासाठी तुम्ही त्याला सांगताय कोण मापक घे, मोजतो. कोण मापक असा ठेवतो, असा ठेवतो, असा ठेवतो, असा ठेवतो, असा ठेवतो, असा ठेवतो, मोजतो. त्याच्या लक्षात येतं, अरे हो सर, सगळे त्रिकोण मोजले, सगळ्यांची बाजू किती आहे, सगळ्यांची बाजू किती भरली, 180 अंश भरली. म्हणजे 3-4 त्रिकोण मोजले तर ते सगळे किती भरले, 180 अंश असते. हे त्यांनी पाहिलं, काढलं, मोजून पाहिलं, त्याच्या लक्षात आलं. मग आता निष्कर्ष काय निघाला, निष्कर्ष काय झाला, निष्कर्ष काय झाला की त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज 180 अंशच असते. हे त्याला फिक्स त्याच्या डोक्यात फिट्ट झालं, कारण हे विशेषाकडून त्याला सामान्याकडे नेलं. विशेष काय होतं की वेगवेगळे त्रिकोण दिले, ते मोजायला लावले, ते मोजले, ते मोजल्यावर त्यांनी ठरवलं की हे खरं आहे. मग हे विशेष होतं, विशेषाकडून त्याला कुठं आणलं, सामान्याकडे आणलं. त्याचं हे उत्तर आहे. त्याच्यासाठी ते विशेष आहे का नाही पोरांनो, त्याच्यासाठी ते विशेष आहे का नाही, बरोबर ना. चलो जाऊयात पुढं. स्क्रीन दिसते का रे पोरांनो, स्क्रीन दिसतेय का? चलो, स्क्रीन दिसते का सांगा बरं जरा. माझ्याकडे प्रॉब्लेम झाला होता का? चलो, दिसतीये, ठीक आहे, ओके. चला, विशेषाकडून कोणाकडे गेलोय मग आपण, सामान्याकडे गेलेलो आहे. विशेषाकडून काय केलंय आपण, सामान्याकडे गेलेलो आहोत. ओके, चलो. विविध त्रिकोणावरून विशेषाकडून सामान्याकडे गेलो, ह्याला म्हणतात उद्गामी पद्धत. ह्या पद्धतीला काय म्हणतात, उद्गामी पद्धत. लिहून ठेवा, या पद्धतीला कोणती पद्धत म्हणतात, उद्गामी पद्धत असे म्हणतात, बरोबर आहे ना. वरच्या दिशेला घेऊन चाललोय, मग अशाही काही पद्धती असतात. म्हणून ते पायथागोरसचे प्रमेय, नंतर आपल्याला कसोट्या सोडवा, कसोटीनुसार कोड सोडवा देतात ना, ते सगळं उद्गामी पद्धत आहे. उद्गामी पद्धत. आता उद्गामी पद्धतीवर प्रश्न झाला होता, कोणी आणलेली आहे किंवा कोणी मांडलेली आहे. ओके. ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागावला. हो, प्रत्येकाचा बॉस रागावत असतो. तुम्हाला माहित नसेल, आम्हाला माहिती आहे, आम्ही ऑफिसमध्ये काम करतो. शेवटी पोरांनो कसं आहे, गव्हर्नमेंट जॉब करायचा म्हणलं की ऐकावं लागतं बॉसचं. राजीनामा देता येत नाही, चिडचिड झाली तरी सहन करावं लागतं, मूग गिळून गप्प बसावं लागतं. मूग गिळून कधी कधी गप्प बसावं लागतं. जेव्हा तुम्ही परमनंट नोकरी करत असता, कधी
जेव्हा तुम्ही परमनंट नोकरी करत असता, गव्हर्नमेंटचा जॉब करत असता, तेव्हा तुमचा बॉस कितीही तुम्हाला बोलला तरी ते ऐकूनच घ्यावं लागतं, जसं आम्ही ऐकून घेतो. ठीक आहे. चला, ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागावला, त्याचा अपमान केला, करू द्या. अमोलला बॉसचा खूप राग आला. राग आला, मग काय झालं? अमोलनं बॉसवर राग न काढता घरी आल्यावर आपल्या बायको मुलांवर आरडाओरडा सुरुवात केली. हे उदाहरण संरक्षण यंत्रणेचं आहे. मगाशी मी प्रश्न विचारला होता की पोरांना संरक्षण यंत्रणेवर प्रश्न येतो. मगाशी संरक्षण यंत्रणेवर प्रश्न होता का नाही? संरक्षण यंत्रणेवर प्रश्न होता का नाही? तो फोटो दाखवतो, ह्याच्यात त्याचं स्वतःचं अपयश लपवतो, स्टार करून ठेवा आता संरक्षण यंत्रणा. नाही का तो म्हटला होता संरक्षण यंत्रणेत ह्याचे त्याचे फोटो दाखवतो आणि स्वतःची उणीव किंवा अपयश झाकण्यासाठी काय करतो? संरक्षण यंत्रणेचा वापर करतो. मग आता इथेही तोच प्रश्न आलाय की संरक्षण यंत्रणा वापरतो, पण आता वेगळी आहे. ते तादात्म्य होतं. आता काय आलं? विस्थापन आहे. विस्थापन म्हणजे काय? एका ठिकाणचं, म्हणजे बटाट्याचं तेल वांग्यावर काढणे. बरोबर ना? बटाट्याचं तेल वांग्यावर काढणं. कळलं का रे पोरांनो? विस्थापन म्हणजे काय? एका ठिकाणची गोष्ट दुसऱ्या ठिकाणी व्यक्त केली. चला, ह्याला काय म्हणायचं मग? विस्थापन असे म्हणतात. म्हणजे मूळ व्यक्ती न काढता, है ना, ही भावना काय असते? ही भावनेचं विस्थापन असतं. ही भावना कशी जाते? इकडे बघा. ही भावना काय करते? मूळ व्यक्तीवर किंवा ज्याच्यावर राग व्यक्त करायचा आहे त्या मूळ व्यक्तीवर न जाता सुरक्षित किंवा दुबळ्या. आता सुरक्षित म्हणजे काय? बायकोवर ओरडलात तर बायको काय सोडून जाणार नाही, है ना? किंवा दुबळ्या व्यक्तीला तुम्ही काय केलं तर तो प्रति हल्ला करणार नाही, कारण ही तुमची संरक्षण यंत्रणा आहे. ही कोणाची यंत्रणा आहे? ही तुमची संरक्षण यंत्रणा आहे. म्हणजे मूळ व्यक्तीवर राग न करता सुरक्षित किंवा दुबळ्या व्यक्तीवर व्यक्त होणं. बघा बरं, मानसशास्त्र किती चांगलं आहे. जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या आयुष्याचं सगळं सार या मानसशास्त्रात आढळून येईल. बरोबर आहे का नाही? आता लक्षात आलं का? तुमची जी रागाची भावना आहे तुम्ही बॉसवर व्यक्त करू शकत नाहीत, कारण तुम्हाला नोकरीवर परत त्याचं तोंड बघायला जायचंय. म्हणून तुम्ही काय करता? सुरक्षित असणाऱ्या तुमच्या बायकोवर, तुमच्या मुलांवर किंवा तुमच्यापेक्षा दुबळ्या व्यक्तीवर काय करता? व्यक्त होता. ही असते संरक्षण यंत्रणा. ह्याला म्हणायचं विस्थापन. ह्याला काय म्हणायचं? विस्थापन. क्लिअर? जाऊयात पुढं. चलो, पुढचा प्रश्न, बालकाच्या वाढी संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? कोणतं विधान अयोग्य आहे सांगा बरं? बालकांच्या वाढी संबंधित. वाढ ही शारीरिक बाबीशी संबंधित आहे, करेक्ट आहे. वाढ ही गुणात्मक बाब आहे. वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते, बरोबर आहे. 21 वर्ष 18 वर्ष झाल्याच्या नंतर काय वाढ होतच राहते का? कंटिन्युअस होत नाही. सांगतो बेटा, सांगतो, सगळं सांगतो. वाढीमध्ये समानतेच्या समतोलाप्रमाणे अपेक्षा गृहीत धरली जात नाही, बरोबर आहे ना? वाढीमध्ये समतोल म्हणजे आता बघा, माझी हाईट जर 5 फूट आहे तर माझ्या भावाची हाईट पण 5 फूट असेल असं काही आहे का? माझ्या वडिलांची 5 फूट असेल का? आईची 5 फूट असेल का? वाढीमध्ये समतोलाची अपेक्षा गृहीत धरता येत नाही. कोणाची वाढ जास्त असते, कोणाची वाढ कमी असते. म्हणजे वाढ व्यक्तिपरत्वे बदलणार आहे, अनुवंश वगैरे घटक परिणाम करतील, तो भाग वेगळा. वाढीमध्ये समतोलाची अपेक्षा धरली जात नाही, हे स्टेटमेंट बरोबर आहे. वाढ विशिष्ट वयानंतर थांबते तर थांबते, नाहीतर लोक कुठेही टेकले असते. त्याच्यानंतर वाढ ही गुणात्मक बाब नाही. वाढ ही गुणात्मक बाब असू शकत नाही. ही वाढ ही कशी बाब आहे? वाढ ही गुणात्मक बाब आहे का? नाहीये. मग वाढ ही कशी बाब आहे? संख्यात्मक बाब आहे. कशी संख्यात्मक आहे सांगा बरं? मोजता येते का नाही वाढ? संख्यात्मक बाब आहे. संख्यात्मक बाब आहे. कशी काय पोरांनो? संख्यात्मक कशी काय? वजन म्हणा, उंची म्हणा, है ना, ह्याला किलोत मोजाल, ह्याला हाईट मोजता का नाही? सेंटीमीटर किंवा इंचेस मोजता का नाही तुम्ही? है ना? म्हणजे वाढ मोजता येते. मोजता येते म्हणजे ही काय? संख्या आहे. 110, 120, 130, 5 फूट 5 इंच, 5 फूट 7 इंच, 178 सेंटीमीटर, ही मोजता येते. ही संख्यात्मक बाब आहे, ही गुणात्मक बाब नाही. ही शारीरिक वाढीशी संबंधित आहे का? तर हो, ऑब्विसली वाढ ही शारीरिक असते, विकास हा गुणात्मक असतो, है ना? विकास गुणात्मक असतो, वाढ कशी असते? संख्यात्मक असते. येईल तोही प्रश्न पुढे. ठीक आहे, मग ह्याचं उत्तर करेक्ट काय? हे. ठीक आहे, जाऊयात पुढं. चलो, हे नाहीये म्हणजे हे उत्तर आहे, असं उलट जातोय आपण थोडस स्टेटमेंटच्या अनुषंगाने.
हावर्ड गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक, हे आलं बघा प्रश्न, 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच असतो. 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच असतो. कोण म्हणतोय हा? हावर्ड गार्डनर. हावर्ड गार्डनर काय म्हणतोय? 8 प्रकारच्या काय असतात? 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमता, 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच आहे. आता पुढं चल, 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच आहे. मग खालीलपैकी कोणत्या बौद्धिक संचाच्या सहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानाने, यशस्वीपणे जीवन जगतं? लईच भारी प्रश्न आहे पोरांनो, नीट वाचा, आयुष्यभर उपयोगाला येईल. तो गार्डनर काही म्हणू द्या, गार्डन मध्ये गेल्यावर तुम्हाला चांगलंच वाटणार आहे. हावर्ड गार्डनरचं मन काही असू द्या, तर त्याचा म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की यशस्वीपणे जीवन कधी जगता येईल तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत. तर त्याचं कारण पहा, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, शाब्दिक बुद्धिमत्ता, शब्दांवर नाही जगता येत पोरांनो. तुमची नुसती शाब्दिक बुद्धिमत्ता आयुष्यभर आनंदी जगू देत नाही. तार्किक गणिती बुद्धिमत्ता दूरपर्यंत संबंध नाही. गणितात हुशार असून जीवनात हुशार होतं का माणूस? नाही. असं असतात सगळे बुद्धिमान गणितातच असते. आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता आणि व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता दोन विरोधी कन्सेप्ट म्हणून तरी 50-50% करा. चला, व्यक्ती अंतर्गत, व्यक्तीच्या आत असणाऱ्या, आणि आंतरव्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या, ह्या दोन गोष्टी जरी तुम्हाला माहिती असतील, या दोन गोष्टी जरी माहिती असतील, तर तुम्हाला कळेल की हे आणि हे विरुद्ध आहेत. हे उदाहरण आणि हे उदाहरण एकमेकांच्या विरुद्ध आहे, म्हणजे दोन पैकी एक उत्तर नक्की आहे. मग मला एक सांगा, आंतरव्यक्ती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेवर आपलं जीवन सुखी होईल का? समजा अमुक एक पद्धतीचा व्यक्ती मर्सिडीज घेऊन फिरवतो, तो सुखी आहे, म्हणून मी सुखी होईल का? नाही होणार. मला माझी अंतर्गत बुद्धिमत्ता वापरावी लागेल. व्यक्ती अंतर्गत म्हणजे माझी स्वतःची, माझ्या आत असणारी बुद्धिमत्ता. त्याने शिव्या दिल्या, देव देणं, त्याचं तोंड दुखणं, नाही का नाही? बरोबर आहे का नाही? आपली आई आपल्याला सांगते का नाही, त्याचं घर उन्हात बांधू, सोडून दे विषय. सोडून द्यायला जमलं पाहिजे. सोडून देणं म्हणजे काय? तुमच्या बुद्धीचा उच्चांक चांगला आहे, है ना? एखाद्या जर तुम्ही दुर्गुण व्यक्तीविषयी विचार करत बसलात तर त्रास तुम्हालाच होणार आहे. किंवा अजून आपल्याकडे एक आहे, चिखलात धोंडा अंगावर शिंतोडे, असं काही करायचं नाही. मग आपली बुद्धिमत्ता, आपण आपली अंतर्गत बुद्धिमत्ता वापरा. कुठं सोडून द्यायचं, कुठं धरायचं हे ठरवून ठेवा आणि विषय संपवा. प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही रिॲक्ट करत बसला तर ये दुनिया जीने नाही देंगी, है ना? बरोबर. मग स्वतःच आनंदाने, समाधाने जर जायचं असेल तर व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता हीच तुम्हाला वाचू शकते. आणि ही कोण सांगतंय? हावर्ड गार्डनरने सांगितल्या 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमता आहेत, त्यातले ही बुद्धिमत्तेचा एक भाग आहे. पुढे पोरांनो, कळलं का? कळलं असेल तर पुढे जाऊ आपण. चलो, भारी प्रश्न आला. हृदयाची आंतररचना व कार्य दाखवण्यासाठी, हृदयाची आंतररचना व कार्य दाखवण्यासाठी विविध भाग आकृती पाहून विविध भागांची योग्य नावं देणे, विविध भागांचे कार्य सांगणे, प्रसंगी आकृतीतील चक्र शोधणे, विद्यार्थ्यांना निरीक्षण करून काही अनुमान काढता येणे, खालीलपैकी कोणत्या प्रश्न प्रकाराचे उद्दिष्ट आहेत? आता हे कोणता प्रश्न प्रकार आहे? पूर्ती प्रश्न आहे का? अर्थविष्कार करणारे प्रश्न आहेत का? निबंध वजा प्रश्न आहेत का? आता निबंध वजा प्रश्न असेल का हा? कारण तुम्हाला डायरेक्ट बॉडी काढली है ना. समजा ही आकृती काढली, माझं ड्रॉइंग भारी आहे, लहानपणापासून शिकलो ते चित्र, है ना. चल, आता ह्याला समजा बघून तुम्ही नावं दिले, तर ह्याला नाव दिलं तुम्ही हात, बरोबर आहे. ह्याला नाव दिला तुम्ही पाय, बरोबर. ह्याला नाव दिलं तुम्ही मस्तक, असं गृहीत धरू, ठीक आहे. ह्याला नाव दिलं तुम्ही डोळे, बरोबर आहे. आता बघा, हृदयाची आंतररचना आहे ना, सॉरी आंतररचना व कार्य चुकून आता आपण हृदयाच्या जागी काय केलंय? माणूस ठेवलाय. आता हृदय जरी काढलं असतं ना, मी असं काहीतरी वाकड तिकडे काढलं असतं, मग ती शेंडी काढली असती, एकूण धमनी, एकूण शिरा, उजवे निलय, डावे निलय, जवनिका, वजनिका, काय जे असेल, उजवी डावी सगळं काढलं असतं, है ना. पण मला ड्रॉइंग येत नाही हृदयाचं, ते पण. हा, मग आपल्यासाठी हृदय काही जमणार नाही काढायला, म्हणून आपण असं समजू की एक आकृती काढली, हृदयाची बाजूला ठेवली ना आकृती काढली. आकृती काढून काय केलं? विविध भागांची ओळख, नाव देणे, विविध भागांचे कार्य करणे, सांगणे, प्रसंगी आकृतीतील चक्र चूक शोधणे. चूक. आता या आकृतीत चूक काय? समजा मी ह्याला हात म्हणलो,
है ना, ह्याला हात म्हणलो. मग ही आकृतीतली काय झाली, चूक झाली. मग ही चूक शोधणे, त्याच्यानंतर काय, विद्यार्थ्यांना निरीक्षण करून काही अनुमान काढा बरं. हे पोरग आहे का पोरगी आहे, तर ह्याची हेअरस्टाईल सलमान खान सारखी दाखवतो, ह्याची कान दाखवतो, है ना, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल काढायला, है ना. आता हा मुलगा आहे का मुलगी आहे, समजा अंदाज लावणे वगैरे वगैरे ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. मग हे अनुमान काढणं हे कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत, तर हे प्रश्न अर्थ आविष्कार आहे का याच्यात, अर्थ आविष्कार नाही. पायाला पाय हाताला हातच म्हणणार आहे तुम्ही का बदलणार आहे. आता इथं समजा एक मुलगा बदलला, समजा सोहेल आहे, समजा राधिका आहे, समजा अजून कोण आहे, विजय आहे, किंवा समजा सरिता आहे, किंवा अश्विनी आहे कोण, किंवा आशिष आहे, आता हे सगळे, किंवा भाग्यश्री आहे, हे लोकांना विचारलं, मस्तकाला मस्तक हाताला हात पायाला पाय सगळ्यांचे निष्कर्ष सेम येतील, बदलणार आहेत का, सेम नाही, शेम ऑन नाही, सेम येतील, एक सारखे येतील. सारखे निष्कर्ष आले म्हणजे काय, याच्यात वस्तुनिष्ठपणा आहे ना. हे प्रश्न कसे आहेत, बरोबर आहे का नाही, पूर्ती प्रश्न नाहीयेत, वस्तुनिष्ठ आहेत. वस्तुनिष्ठ म्हणजे काय, ह्याच्यावर व्यक्तीच्या मताचा परिणाम होणार नाही. हाताला हात पायाला पायच, डोक्याला डोकं, मस्तकाला मस्तक, निरीक्षणाला निरीक्षण, मनानं नाही काय म्हणू शकत. असं होईल का की दुसरा पोरगा आला आणि ते याला पाय म्हणायला लागला आणि याला हात म्हणायला लागला, असं नाही होणार. वस्तुनिष्ठ आहे, जे आहे तेच. म्हणून मगाशी वस्तुनिष्ठचा अर्थ समजावून सांगितला, कारण मला माहिती होतं त्या कन्सेप्टवर पुढे प्रश्न विचारले जातात. मग वस्तुनिष्ठ म्हणजे काय, की मूल्यमापनावर ह्याचा व्यक्तीनुसार परिणाम होत नाही. कोणीही पेपर चेक करू द्या, कसाही चेक करू द्या, वस्तुनिष्ठता हीच आहे की हाताला हात पायाला पाय, डोळ्याला डोळे, कानाला कान, डोक्याला डोके, हेच म्हणणार. चुकीच्या जागी चूकच म्हणणार. कोणालाही विचारलं, या क्लासमधल्या कोणालाही विचारलं ह्याच्यात चूक काय, तरी तुम्ही काय करणार, या हातच्या जागी इथं पायाला हात दाखवला तर हीच चूक म्हणणार, ही वस्तुनिष्ठता आहे. म्हणून ह्याला काय म्हणायचं, वस्तुनिष्ठ प्रश्न असे म्हणतात. समजलं असेल तर चला पुढे जाऊयात, कळलं असेल तर ठीकच आहे, नाही कळलं तर पुन्हा एकदा रिव्हिजन करा, लक्षात येईल. पियाजेच्या मते कौमार्य अवस्था म्हणजे बालकाचा प्रौढ समाजामध्ये समावेश करणे होय. चला पियाजेची व्याख्या पण लक्षात ठेवा, लिहून ठेवा. पियाजेची व्याख्या काय म्हणतोय, पियाजे काय म्हणतोय की प्रौढपणा म्हणजे काय, कौमारावस्था म्हणजे बालकाचा प्रौढ समाजामध्ये समावेश होणे होय. चला कुमारावस्थेवर गेला तो. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कौमार्य अवस्थेचे वैशिष्ट्य नाही असं विचारले त्यांना, वैशिष्ट्य नाही. नाही होय हे शब्द पक्के लक्षात ठेवायचे. कौमार्य अवस्था म्हणजे हा संक्रमणाचा कालखंड आहे का नाही, वादळी वारे वाहतात है ना, म्हणतात का नाही 16वं वरीस धोक्याचं तुम्ही. हा, कौमार्य अवस्था हा वादळी कालखंड असतो का नाही. इथं तुमच्या भावविश्वात काय असतं, आदर्श वगैरे वगैरे शोधत असतात, म्हणजे हा कालखंड संक्रमणाचा आहे ना. दोन वयांमधून तुमचा फरक देखील होणार आहे. कौमार्य अवस्था हा बदलाचा कालखंड आहे का नाही, आहे. कौमार्य अवस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे का, कौमार्य अवस्था हा समस्येचे वय आहे का, सांगा बरं पोरांनो, चला सांगा. हा वास्तवतेचा कालखंड आहे का, वास्तव म्हणजे जे आहे तेच वास्तव राहतं का. हे बघा, बदलाचा कालखंड आहे, हा बदलाचा कालखंड आहे का नाही, आहे. संक्रमण होतं का, होतं. शरीरात बदल होतात का, होतात. वागण्यात बदल होतात का, होतात. आदर्श शोधतो का आपण, शोधतो. कोणाला सुभाषचंद्र बोस आवडतील, कोणाला नेहरू आवडतील, कोणाला गांधीजी आवडतील, कोणाला अजून कोणी आवडेल, ज्याच्या त्याच्यानुसार ते आदर्श निर्माण करेल. म्हणजे काय, संक्रमण आहे, बदल आहे. बरं, वास्तविकतेचा कालखंड नाहीच आहे तो. वास्तविकता काय, जो गुन्हेगारी जगतात गेला तो गुन्हेगारात जाईल, जो पोलिसाच्या ह्याच्यात गेला तो पोलीस होईल, किंवा बदल जे आहेत ते बदल ज्याच्या त्याच्यानुसार असतील. बरं, कौमारावस्था ही समस्या वय आहे का नाही, समस्या असते ना. शरीरात होणारे बदल जर बदलत असतील, अचानक लहानापासून मोठं झालंय, आपल्या शरीरात जे काही बदल होतात हे बदल आहेत ना, ते बदल होणारच आहेत. मग बदल समस्या असू शकतात का, समस्या निर्माण करतात ना, करतात. मग हे समस्या आहेत का, आहे. मग हे पण आहे. मग आता हा वास्तवतेचा कालखंड नाही, तर हा सृजनशीलतेचा कालखंड आहे. हा आदर्श भावनिक वादळाचा कालखंड आहे. वास्तवतेचा कालखंड प्रौढावस्था असतो. प्रौढावस्था काय असते, वास्तविकता असते. म्हणजे काय पोरांनो, सांगतो तुम्हाला अजून एकदा समजावून. कौमार्य अवस्थात तुमचे आदर्श तयार होतात, तुमच्या समोर वेगवेगळे आदर्श निर्माण होतात, सर्जनशीलता राहते, सर्जनशीलता राहते, तुमच्याकडे बदल होतात, तुम्ही आदर्शांची जपणूक करायला शिकता, तुमचा कल बदलायला सुरुवात होते. पण प्रौढावस्था म्हणजे काय, की इथं मॅच्युरिटी येते. मॅच्युरिटी म्हणजे काय, 40 पर्यंत काय गोंधळ घालायचा तर घाला, 40च्या नंतर फक्त आणि फक्त प्रपंच,
60च्या नंतर फक्त आणि फक्त रिटायरमेंट लाईफ, हे जे अवस्था आहेत वेगवेगळ्या, तर त्या अवस्थेत त्या गोष्टी होणं गरजेचं असं म्हटल्या जातं. कौमार्य अवस्था हा वास्तवतेचा कालखंड नसून प्रौढ अवस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे. हा वास्तवतेचा कालखंड आहे. ओके, कळलं? इथं हा चेंजेस होता बस, बाकी ओके. चला जाऊयात पुढं पोरांनो. कळलं का? कळलं की नाही कळलं सांगा, चला. कळलं का? मग इथं स्वप्नाळूपणा असतो, वादळाचा काळ असतो. स्वप्नाळूपणा असतो की नाही? स्वप्नाळूपणा असतो. चलो, स्वप्नाळूपणा देखील इथं असतो. म्हणजे तुमचा आदर्श, सृजनशीलता, स्वप्नाळूपणा, है ना, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि वादळाचा काळ पण असतो. हा 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 शब्द लक्षात ठेवा नेहमी. कौमार्य अवस्था हा काय? वादळाचा काळ आहे. कोणत्या अवस्थेच्या संदर्भात हे प्रश्न आहेत? पियाजेने जे मांडलंय ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पियाजे सांगतो की कौमार्य अवस्था हा काळखंड वादळाचा आहे, आदर्शाचा आहे, सृजनशीलतेचा आहे, स्वप्नाळूपणाचा आहे. ओके, चलो. वास्तवतेचा काळखंड हा प्रौढावस्था असतो. मानवी वर्तनाची कारण मीमांसा सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅकडुगलवर प्रश्न आला. मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने केलाय. त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही. म्हणजे दरवेळेस कोणीतरी सांगितलं की केलेच भांडणं, संघर्ष 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 नाही करायचा. कधी कधी दुसरी प्रवृत्ती देखील कामी येते. म्हणजे काय? जर एखाद्या सोबत भांडणं झाले तर तुम्ही भांडणानंच उत्तर दिलं पाहिजे नाही. किंवा तुमच्यावर हल्ला झाला, तुमच्यावर मानसिक आणि शारीरिक हल्ला झाला, जर तुमचं प्रतिमा जनमानसात मलिन झाली, जर तुमच्या अंगावर चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले, हा तुमचा जर संघर्षाचा काळ असेल, तुमची चूक नसताना जर तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, तर अशा वेळेस तुम्हाला कशाचा उपयोग होईल? सिंपल आहे. लक्षात आलं का? तुम्ही जाऊन मारू शकता का? तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, तुम्हाला माहितीये काम करताना तुम्हाला अडचणी येतात, तुम्ही ठरवलं की इमानदारीनं काम करायचंय, तरी देखील तुम्हाला लाच दिली असं समजून तुम्हाला लाच दिली असं दाखवून काय केलं? तुमच्यावर अँटी करप्शनचा खटला झाला. काय कराल तुम्ही? अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? तुमची चूक नाही, पेपर माझी झाली, पेपरवर बातमी आली, टीव्हीवर बातमी आली, सगळीकडे अशा बातम्या येतात. एखाद्या वेळेस प्रत्येक वेळेस समोरचा अपराधीच असतो असं नाही. समजा तुम्ही एखादं काम करताय, तुम्ही प्रामाणिकपणे नोकरी करताय आणि तुम्हाला लाच दिल्याचा आरोप झाला. लोक काही बघत नाहीत, लोकांनी टीव्हीवर बातमी बघितली, अरे हा तर लाचखोर आहे, हा करप्टेड आहे, XYZ पर्सन हा करप्टेड आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्या. हा तुमचा काळ कशाचा आहे? संघर्षाचा काळ आहे. पण याच्यात तुम्ही सहज प्रवृत्तीद्वारे कसं जाल? तर मॅकडुगल हा शास्त्रज्ञ सांगतोय की प्रत्येक वेळेस संघर्ष करून मात करता येत नाही. प्रत्येक वेळेस संघर्ष करून मात करता येत नाही. मॅकडुगलचं म्हणणं असं आहे की बाबा अशा वेळेस तुम्ही संघर्षाचं उत्तर संघर्षाने न देता या संघर्ष काळात प्रार्थना करा. म्हणजे प्रार्थना, स्पिरिच्युअलिटी इज द अल्टिमेट सोल्युशन ऑफ सोलफुल. काय म्हणतात ते, है ना? स्पिरिच्युअलिटी काय असतं? तुमचं एक संसाधन असू शकतं की जे तुम्हाला शांत ठेवेल. म्हणजे इथलं उत्तर काय असेल? हास्य नसेल, परगौरव नसेल, निर्मिती नसेल, तर प्रार्थना ही तुम्हाला काय करेल? या परिस्थितीमध्ये मदत करेल. म्हणून सांगतोय पोरांनो की मानसशास्त्राचा अभ्यास हा सर्वांग अभ्यास आहे. हा फक्त एका परीक्षेपुरता, एका पेपर पुरता, एका सिच्युएशन पुरता मर्यादित नाही, तर हा सगळ्या बाजूनी महत्वाचा आहे. मॅकडुगल काय सांगतो की संघर्षाच्या काळात प्रत्येक परिस्थितीवर मात करताना संघर्षच नाही तर प्रार्थना देखील उपयोगी पडते. कोणतीही कृती सफाईदारपणे व कमी वेळात करता येणे म्हणजे कौशल्य. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही? चला, कोणत्या कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजे कौशल्य, किंवा खाली दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही? कौशल्य काय असेल? वेग असेल का नाही? कौशल्यात वेग असतो की नाही? ऊर्जा लागते का नाही? लागते. गुणवत्ता लागते का नाही? लागते. एखादं कौशल्य आहे, समजा तुम्हाला सांगितलं की एक चांगला भारी आकाश कंदील बनवायचा किंवा एखादं चांगलं पॉट बनवायचंय, तर पॉट बनवताना तुम्हाला वेग लागतो की नाही? म्हणजे वेळेतच बनवला पाहिजे पॉट, बरोबर. वेळेत पॉट बनवलाच पाहिजे.
बरं, जर समजा तुम्ही पॉट बनवला है ना, समजा तुम्ही पॉट बनवला तर तो वेळेत बनवला पाहिजे, त्याच्यासाठी ऊर्जा पण लागणार आहे, गुणवत्ता पण लागणार आहे. प्रेरणा लागत नाही, प्रेरणा हा नंतर येणारा घटक आहे. ठीक आहे, पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, मूलभूत कौशल्य जे आहे ना, मूलभूत कौशल्य म्हणजे जे बेसिक अल्टिमेट सोल्युशन है ना, तर काय काय असेल, वेग लागेल, अचूकता लागेल, वेग, अचूकता, ऊर्जा, त्याच्यानंतर काय गुणवत्ता, ह्या गोष्टी तुम्हाला 100% लागतील. या गोष्टीत तुमचं मूलभूत कर्तव्य अंतर्भूत केलेलं आहे. प्रेरणा ही कौशल्य नाही, आणि जर हे कौशल्य असतील तर तुमचं सादरीकरण व्यवस्थित होतं. काय सादरीकरण महत्वाचं ठरतं. सादरीकरणाच्या हिशोबाने जर गेलात तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता प्रेरणा इथं नाही. चल पुढचा, बालकांमध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादी बौद्धिक कौशल्याची तयारी झाल्यामुळे, बौद्धिक कौशल्याची तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे, तर्काच्या आधारे विश्लेषण करता येणे, कोणत्या विकास अवस्थेत असतं हे, ही विकास अवस्थेवर प्रश्न आहे. आता लक्षात आले का कंटेंट कोणते आहेत आपले, विकास अवस्था कोणत्या बालकांमध्ये आढळते, शैशवात तर नाहीच आहे है ना. चला शैशवात तर नाहीये, हे पक्क झालं तुमचं. चला 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 पुढे चला, पटपट 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 पटापट. चलो, शैशवावस्थेत आहे का, कुमार अवस्थेत आहे का, नाही. प्रौढ झाल्यावर हे तर्काच्या आधारे, प्रौढ झाल्यावर नाहीये, मग किशोर आहे. किशोर म्हणजे कोणते रे, 7 ते 14 वाले का, का 7 ते 12 वाले, 7 ते 12 वाले घ्या. चला 7-12 है ना, 7-12 वाले हे कोण असतात, किशोर असतात, आणि किशोरांचं वय काय सांगतं, 7-12 लक्षात ठेवा. चला, घटनेचे विश्लेषण करून तर्क आधारे करू लागणे कोणत्या विकास अवस्थेतील बालकांमध्ये आढळते, हा बालकांमध्ये आढळते म्हणलं तेव्हाच तुमचा प्रौढ आणि कुमार हे 2 शब्द निघायला पाहिजे होते, आणि शैशव पण निघाला असता. कॉमन सेन्सनं जर सोडवला असता, कॉमन सेन्सनं जर सोडवला तर इथं प्रश्न काय, बालकांमध्ये, मग हे बालक आहेत का, हे बालक आहेत का, हे बालक आहेत, हे शैशव आहेत, खूपच छोटे आहेत, म्हणजे समस्या निराकरण वगैरे नाहीच नाही, एक उडालं. कुमार आणि प्रौढ हे काय बालकांमध्ये येणारच नाहीत, हे कुठे जातील, जरा वर जातील. मग शेवट काय 7-12 लिहून ठेवा, 7-12 किशोरावस्थेचा. चला जाऊयात पुढे पोरांनो, कळलं का. मूर्त गोष्टी है ना, मूर्त गोष्टीवरून तर्क काढू शकतात, हे मूर्त गोष्टीवरून तर्क मांडू शकतात. म्हणजे काय, पप्पा पप्पा तुम्हाला कार चालवता येते, पप्पा तुम्हाला युनिकॉर्न गाडी चालवता येते, म्हणजे तुम्ही बुलेट पण चालवू शकता ना. पप्पा तुम्हाला सायकल पण येते, पप्पा तुम्हाला स्विमिंग पण येते, पप्पा तुम्ही 2 व्हीलरच्या सोबत 4 व्हीलर चालवू शकता. हे लहान लहान पोरं विचारतात ना, हीच रोजचे प्रश्न म्हणजे काय, किशोरावस्थेचे असणारे प्रश्न असतात. पहिलीच्या नंतरची पोरं असं विचारतात बघा पप्पांना शाळेत सोडताना, पप्पा तुम्हाला 4 व्हीलर येते का, 2 व्हीलर येते का, वगैरे वगैरे. चला, कधीतरी पोरांना शाळेत सोडायला गेलं पाहिजे. व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅलनने खालीलपैकी मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात. उत्साही आणि समतोल वृत्तीच्या व्यक्ती विचारलेलं आहे. उत्साही आणि समतोल सांगा बरं, सॅंग्विन असतात का, सॅंग्विन म्हणजे काय, गरम रक्ताचे ना. ह्या 4 अवस्था आहेत. एक काय असतात, पित्त कफावाले है ना, पिवळ्या पित्तावाले, पिवळा पित्त, शांत संयमी विचार प्रक्रियेवाले असतात ना. 4 प्रकारचे लोक असतात, हे बघा 4 प्रकारचे लोक असतात. त्यातलं उत्साही आणि वृत्तीचे कोणते असतात, गरम रक्ताचे सॅंग्विन. सॅंग्विन म्हणजेच कोण, गॅलननी मांडलेले ते, लिहून ठेवा. गॅलनने जे 4 अवस्था मांडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये पिवळ्या पित्ताचे, कफ प्रवृत्तीचे, कफ प्रवृत्ती म्हणजे एकदम शांत स्वभावाचे, काही रिॲक्ट करत नाहीत, हुशार असतात, संयमी असतात, शांत है ना, शांत प्रक्रियेचे, पिवळ्या पित्ताचे, आणि त्याच्यानंतर हे रक्तावाले, उष्ण रक्तावाले ना, उष्ण रक्तावाले, शक्तीचे प्रमाण, रक्ताचे प्रमाण ज्याच्यात जास्त असते है ना, रक्ताचे, काय रे सारखे फोन येत आहेत, रक्ताचे प्रमाण अधिक असते, रक्ताचे प्रमाण ज्यांच्यामध्ये अधिक असते अशांना काय म्हणतात, सॅंग्विन असं म्हणतात. अत्यंत उत्साही, आनंदी, समतोल वृत्तीचे लोक असतात. ठीक आहे, चलो. पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे.
लाकडी काठी वाकडी हे सगळ्यांनी पाहिलं ना. हे काय असतं? इंद्रिय भ्रम असतो. चित्तभ्रम, मनाचा भ्रम, दृष्टीदोष हे नाही, है ना. हे ससंदेह अलंकार मराठीमध्ये शिकलात ना. ससंदेह अलंकार वगैरे शिकलात ना, ते चित्तभ्रम आहे. मन वडा वडाये उभ्या पिकातलं भ्रम, हे मनाचा कल. मन वडाये वडाये उभ्या पिकातलं ढोर किती हाकता हाकता परी जात पिकावर, हा मनाचा कल आहे. चित्तभ्रम काय? मग नल राजा हात वर करून म्हणाला, है ना, कोणता मानू मुख चंद्रमा या नभीचा की भूवरीचा, किंवा असो कोणता निवडूल निवडूल जाणते, है ना, विहंग लोकीचा. हा ससंदेह अलंकार. इंद्रिय भ्रम, चित्तभ्रम, मनाचा भ्रम, दृष्टीदोष, है ना. आंबा बघून बर्फी मागतो, दृष्टीदोष, है ना. आंब्याकडे बघतो, आंबा बघतो बर्फी मागतो, बरोबर आहे का. चला, याच्यात काय मग इंद्रिय भ्रम आहे, तुमच्या इंद्रियाला झालेला भ्रम आहे. काय होतं? अपवर्तन दिसतं तुम्हाला, ते पाण्यातलं परावर्तन दिसतं, बरोबर आहे का नाही. काय असतं ते पाण्यातलं? काय असतं? प्रकाशाचं वक्रीभवन असतं. हे काय होतं? प्रकाशाचं वक्रीभवन असतं, आणि ते तुमचा इंद्रिय भवन वक्रीभवन आहे. आणि हा तुमचा काय इंद्रियाचा भ्रम आहे. पण ते वास्तवात काठी वाकडी नाहीये, ती फक्त वाकडी दिसते. ठीक आहे, ती वाकडी दिसते. ओके पोरांनो, 2 सेट संपलेले आहेत. मी दोन्ही सेटच्या तुम्हाला हे टाकून देतो. थांबूया का? 1 वाजलेला आहे, तुमची जेवणाची वेळ झालेली आहे. मेस असतील बऱ्याच जणांच्या, बरेचसे हे असतील. काय करूयात सांगा? थांबूया, है ना, थांबूया. काही अडचण नाही. जर वेळ मिळाला, जर सरांशी तुम्ही आपल्या हेल्पलाईन नंबरवर मागणी केली किंवा काही जर ठरलंच, तर पुन्हा पुढच्या गोष्टी आपण घेऊ. कंटेंट वाटलं तर काही महत्वाचे टॉपिक काढतो, किंवा एक लेक्चर मी शक्यतो अपलोड करेल कंटेंट वाईजचं. आज थांबूया. हो हो, परतचा आयडिया नाही, कारण एवढा कंटेंट संपवायचा. मी आता माझा एक पॅटर्न असा होता की आता ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला कळलेल्या आहेत. अजून 2 प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सोडवायला देतो, त्या तुम्ही सोडवा. आणि मी फक्त काय करतो की जे महत्वाचे कंटेंट आहेत ते कंटेंट घेऊन टाकतो, म्हणजे एक विषय तुमचा क्लिअरच होऊन जाईल. ठीक आहे, परीक्षेचे दिवस पाहिले तर कंटेंट तेवढा सांभाळून टाकतो. एकदा मेन कंटेंट सांभाळून टाकला, सांगळो करून टाकला की संपला विषय. ठीक आहे, चलो ओके. हो, अनुवंशाचे नियम पण सांगायचे, सगळेच सांगायचे बाळांनो, पण आता वेळेच्या अभावी. हो हो हो, सांगतो, सगळे सांगायचे मला. माझी इच्छा खूप आहे, मी कंटिन्यू पण होऊ शकतो. चलो बरं, एकंदरीत कसं झालं लेक्चर? चला 1 मिनिटाचं सांगा. मला पण ऑफिस आहे, हाफ डे काढलेला आहे मी. तुमच्या माहितीसाठी मुलांना, मी ऑलरेडी गव्हर्नमेंटमध्ये वर्किंग आहे. मी हाफ डे टाकलेला होता, कारण हे सेशन आपल्याला कम्प्लीट करायचं होतं. आता मलाही ऑफिसला जावं लागेल. फक्त सेशन कसं झालं एवढं एकदा सांगा, म्हणजे मी इथे थांबतो. समजलं का जे शिकवलं ते? जे बोललो ते क्लिअर आहे का? ओके. अरे बाबा, अनुवंशाचे नियम सांगतो बाळा मी. लेक्चर कसं झालं सांगा? हो, पीडीएफ आता ह्याच ऍपमध्ये टाकतो, आणि उद्या परवा टेलिग्राम ऍक्टिव्हेट झालं तर टेलिग्रामवर पण टाकून देतो. काळजी करू नका. ठीक आहे, स्पष्टीकरण समजलं? तुम्हाला कळलं? थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. मला अध्ययन महत्वाचं कोण आहे? अध्ययनार्थी महत्वाचे आहेत. थँक्यू. तुम्ही कंटिन्यू मला सहन केलं, त्याबद्दल मंडळ आपला आभारी आहे. भेटत राहू. मी तुम्हाला बाकीचं देतो परत, कंटेंट देतो, आणि एक लेक्चर घेण्याचा प्रयत्न करतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला मेन ज्या टॉपिक्स आहेत ते घेऊन टाकतो.